आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. गट्टू आणि चिंकीचा घरामध्ये गोंधळ सुरू असतो. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पकडापकडी खेळत असतात. गट्टू जरा जोरात धावतो, त्यामुळे चिंकी त्याला पकडू शकत नसते. कितीही जोरात पळ गट्टू, मी तुला पकडणारच. जाऊन जाणार कुठे? नाही पकडू शकणार. तुझे पाय माझ्यापेक्षा लहान आहेत. तुझा स्पीडही माझ्या इतका नाहीये. चिंकी ही तोंड वाकडं करून पुन्हा उत्तर देते. मी पकडेलच तुला. तर काय झालं, मी हळू पळते. बाबा तिथे जवळ बसून त्या दोघांना बघत असतात आणि आई तिकडे स्वयंपाकघरात उभ्या उभ्या त्यांना बघून म्हणते, अरे हळूहळू पळा दोघं. कोणाला लागलं तर त्रास होईल. तुमच्या बाबांनी तुम्हाला डोक्यावर बसवून ठेवलंय. माझं तर ऐकतच नाही. अगं माझं नाव कशाला मध्येच घेतेस? अगं मुलंच आहेत ती, कधी खेळणार मग ते? शाळेचा अभ्यासही केलाय त्यांनी, एवढा गोंधळ तर चालायचाच. असं बोलता बोलता ते गट्टूला डोळा मारतात. चिंकी ही स्माइल करते. आय लव्ह यू बाबा. आय लव्ह यू टू बेटा. तुम्ही खेळा दोघे. आई ओरडेल. अरे मी आहे ना. दोघेही सोफ्याच्या अवतीभोवती पळत असतातच की तेवढ्या दरवाजाची बेल वाजते. गट्टू चिंकी, बघा जरा दारात कोण आलंय ते. हा बेटा बघ बरं, अगोदर दरवाजा उघडा. यावेळी कोण आला असेल? गट्टू धावत जाऊन दरवाजा उघडतो तर शेजारच्या आजी आईला भेटायला आलेले असतात, जी बंटीची आजी असते. गट्टू त्यांना पाहून जोराने म्हणतो, हॅलो आजी. कोण आलाय बाळा? बंटीची आजी आलीये. आई हे बघून रागवते आणि म्हणते, अरे मैत्रीण आहे का तुमची? आजी आहे, त्यांच्या पाया पडून नमस्कार कर. हॅलो आजी काय म्हणतोय? चिंकी तूही आजीच्या पाया पड. गट्टू चिंकी दोघेही आजीच्या पाया पडतात. नमस्कार आजी. खूप खुश राहा तुम्ही दोघं. खूप शिका, खूप प्रगती करा. घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांना आत घेतात बाळा. अगं बाई, त्यांना का ओरडतेस? लहान आहेत अजून दोघे, हळूहळू सगळं शिकतील. तसं नाही हो काकू, पण मॅनर्स तर आत्तापासून शिकवावे लागतील ना. हो ते तर खरंय. माझा आशीर्वाद तर नेहमी या दोघांच्या सोबत आहे. जसा माझा बंटी तशी ही दोघं. खुश रहा मुलांनो. अगदी बरोबर बोलतीयस तू. मुलांना मॅनर्स आत्तापासूनच शिकवावे लागतात. ठीक आहे, मी तुम्हाला बोलवायला आलीये. परवा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे. सगळ्यांनी नक्की या. आता मी येते. ठीक आहे, थांबा, बसा ना, मी चहा टाकते लगेच. अगं नको, इतर घरीही जायचंय. नंतर कधीतरी वेळ काढून येईन. असं म्हणून त्या निघून जातात. आई दोघांनाही आपल्याजवळ बोलावते. बाळा, नेहमी मोठ्यांचा आदर करावा, समजलं? जर बंटी आला तर त्याचंही असंच स्वागत करायचं. तो तुमचा मित्र आहे, वर्गमित्र. तुम्ही एकाच वयाचे आहात, पण तरीही त्याला हाय हॅलो केलं पाहिजे. सकाळी भेटला तर गुड मॉर्निंग, संध्याकाळी गुड इव्हिनिंग. अच्छा, मग आम्ही बाबांनाही सकाळी उठल्यावर हाय म्हटलं पाहिजे? हो बाळा, हे सगळे गुड मॅनर्स आहेत. तुम्ही माझी गोड मुलं आहात ना, शहाणी मुलं. म्हणून नेहमी चांगल्या सवयी असायला हव्या. शाळेतही शिक्षक भेटले तर त्यांना ग्रीट करायचं. इतर मुलांना शेक हँड. आई, ती गुड्डी तर माझ्याशी अर्धा वेळ भांडतच असते. मी नाही करणार हाय तिला. असं नाही बोलायचं चिंकी, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना. हे बघ, जर कोणी जवळचं असेल तर त्यांना सॉरी किंवा थँक्यू म्हणायला कचरायचं नसतं. ते कसं आई? अच्छा, पण आई, शाळेत मुख्याध्यापिकांच्याही पाया पडायचं. बाबा जे एवढ्या वेळेचे शांतपणे ऐकत होते ते हसत म्हणतात, बेटा त्यांना गुड मॉर्निंग किंवा गुड आफ्टरनून वेळेनुसार म्हणा. ते शाळेत असतील ना म्हणून. ओके बाबा. दुसऱ्या दिवशी दोघेही शाळेत जातात आणि आईबाबांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना ग्रीट करतात. हॅलो गुड्डी, आय एम सॉरी, मी तुझ्याशी भांडले. तू सॉरी म्हणालीस चिंकी? हो, आई म्हणते सॉरी म्हटल्याने कोणी लहान होत नाही. तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. तू नाराज झालीस तर मला नाही आवडत.
पण चिंकी, चूक तर माझी होती. मला सॉरी म्हणायला हवं होतं. हे बोलता बोलता ती थांबते. आय एम सॉरी चिंकी. आजपासून तू माझी बेस्ट फ्रेंड असशील. मी कधीच तुझ्याशी भांडणार नाही. दोघी एकमेकींना मिठी मारतात. तेवढ्यात वर्गात टीचर येतात. गुड मॉर्निंग मिस. गुड मॉर्निंग मुलांनो. आज आपण मॅनर्स शिकणार आहोत. तुम्हाला काय माहितीये मॅनर्स विषयी? कोण सांगेल? तेवढ्यात चिंकी हात वर करते. हा चिंकी, सांग. मोठ्यांच्या नेहमी पाया पडावं. ते जर घरी आले तर त्यांना पाणी देऊन चहा नाश्ताही द्यायचा. जर मित्र असतील तर सगळ्यांना हाय हॅलो आणि मिठी मारायची. अरे वा, किती चांगले संस्कार आहेत. बघितलं मुलांनो, ऐकलं चिंकीने काय सांगितलंय ते? वर्गातली सगळी जण एका आवाजात म्हणतात, येस मिस. आणि हो, सकाळी जर कोणी तुम्हाला भेटलं तर त्याला गुड मॉर्निंग, दुपारी 12 वाजेपर्यंत. त्यानंतर दिवसाच्या वेळात तुम्ही सगळ्यांना गुड आफ्टरनून म्हणू शकता, कारण ती वेळ दुपारची झालेली असते. बाई, सगळ्यांना इव्हिनिंग किती वाजता म्हणायचं? तसं तर संध्याकाळीच म्हणायचं असतं, जेव्हा सूर्य अस्ताला जातो, कारण त्यानंतर तर रात्र होते. आणि हो मुलांनो, रात्री सगळ्यांना शेवटचं ग्रीटिंग गुड नाईट म्हणायचं असतं. मी माझ्या आई बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपते मिस. व्हेरी गुड चिंकी. आणि मुलांनो तुम्ही? आम्हीही मिस. वाव, किती छान आणि मस्त वर्ग आहे माझा. आय एम सो प्राऊड ऑफ यू. गट्टू आणि चिंकी घरी येतात आणि तयार होऊन बंटीच्या घरी जातात. गट्टू धावतच जाऊन आजीच्या पाया पडतो. आजी नमस्कार. अरे खूप खुश राहा दोघं तुम्ही. खूप शिका, खूप मोठे व्हा. आई गट्टू आणि चिंकीला बघून मनातल्या मनात हसत असते. तेवढ्यात बाबा येऊन म्हणतात, थँक्यू, तू दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिलेस. गट्टू मीट्स अन आर्मी ऑफिसर. एक दिवस शाळेमध्ये आर्मी कॅम्पच्या सिलेक्शनसाठी एक प्रोसेस झाली, ज्यात गट्टू अव्वल आला. जसं की आपल्या शाळेनं इंडियन आर्मी कॅम्पला व्हिजिट करण्यासाठी आणि कॅम्पमध्ये जाण्याची संधी देण्याबाबतीत विचार केला, ज्याकरता सिलेक्शन प्रोसेस पण झाली आणि आपल्या शाळेतील काही मुलं इंडियन आर्मी कॅम्पच्या व्हिजिटसाठी निवडली गेली. त्यांपैकी गट्टू, चिंकी आणि भूषण यांचं नाव सिलेक्ट झालेलं आहे. गट्टू आणि चिंकी ते ऐकून खूप एक्साइटेड झाले, कारण गट्टूला खूप अगोदरपासूनच मिलिटरी ऑफिसरला भेटण्याची इच्छा होती आणि आता त्याची इच्छा पूर्ण होणार आहे. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन चिंकी, आपण सिलेक्ट झालो. येस गट्टू, आता आपण इंडियन आर्मी कॅम्पला भेटू शकतो. मागच्या वर्षी प्रयत्न केले पण नाही झालं. चल घरी लवकर जाऊ, तयारीही करायचीये. गट्टू चिंकी घरी येऊन आई बाबांना इंडियन आर्मी कॅम्प बद्दल सांगू लागले. व्हेरी गुड गट्टू चिंकी. इंडियन आर्मी देशाच्या सुरक्षेसाठी नेहमी तत्पर असते. त्यांना बघून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि मला खात्री आहे तुम्हा दोघांना आर्मीकडून नक्की शिकायला मिळेल. माझी मुलं कॅम्पला जाणार आहे. आई गट्टू आणि चिंकीला प्रेमानं कुरवाळू लागली. थँक्यू सो मच आई. गट्टू चिंकी, तुमच्या सोबत अजून कोण आहे? बाबा, आमच्या सोबत भूषणचंही सिलेक्शन झालंय आणि शाळेतले शिक्षकही सोबत असणार आहे. ओ अच्छा अच्छा, तर झोपा लवकर आणि अलार्म पण लावून ठेवा. लवकर उठायचं असेल ना दोघांनाही. येस. गट्टू चिंकी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी गजर होण्याच्या अगोदरच गट्टू चिंकी उठले. गट्टू चिंकीने आईला उठवलं. आईने गट्टू आणि चिंकीची सगळी तयारी केली. गट्टूने डोक्यावर खाकी टोपी घातली आणि स्पोर्ट शूज सोबत आर्मी ऑफिसरला भेटायला तयार झाला. चिंकीनेही आर्मी कलरचा फ्रॉक घातला. दोघेही बरेच एक्साइटेड आहेत. सकाळी सकाळी गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत इंडियन आर्मी कॅम्पमध्ये पोहोचले. गट्टू चिंकीने खूप मोठं ग्राउंड पाहिलं, जिथे आर्मी ऑफिसर्सचे टेंट लागले आहेत आणि एक मोठा आर्मी ट्रूप सावधान पोझिशनमध्ये उभा आहे. सर, आपण इंडियन आर्मी ऑफिसरशी बोलूही शकतो? हो हो गट्टू, का नाही, तू तुझे प्रश्नही विचारू शकतो. गट्टू खूप खुश झाला. गट्टू, मला तर भीती वाटतेय. बघ ना, आर्मी ऑफिसर किती स्ट्रॉंग दिसतायत. लांबूनच चिंकीनं मिलिटरी ऑफिसरच्या ट्रूपकडे बघत इशारा केला. गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही तिघही जसे सिलेक्शन प्रोसेसमध्ये पास झालात, त्यामुळे तुम्हाला संधी मिळाली आहे. सध्या आपण आर्मी ऑफिसरच्या ट्रेनिंगचा काही हिस्सा बघू. गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ट्रूप पासून काही अंतरावर ठेवलेल्या खुर्चींवर बसले.
आर्मी ऑफिसर आपल्या ट्रूप सोबत ट्रेनिंग करत होते. एक आर्मी ऑफिसर हातात छडी घेऊन इन्स्ट्रक्शन देत होते. काही वेळाने आर्मी ऑफिसरने ट्रूपची ट्रेनिंग थांबवली. टीचर गट्टू, चिंकी आणि भूषणला आपल्या सोबत आर्मी ऑफिसरला भेटण्याकरता घेऊन आले. हॅलो मेजर, ही आमच्या शाळेतली हुशार मुलं आहेत ज्यांनी या कॅम्पसाठी सिलेक्शन प्रोसेस पार केली आहे आणि सगळे तुम्हाला भेटण्याकरता खूप उत्सुक आहेत. सर आर्मी ऑफिसर सोबत बोलू लागले. कॉंग्रॅच्युलेशन्स मुलांनो, तुम्हाला ट्रेनिंग कसं वाटलं? गट्टू, चिंकी आर्मी ऑफिसरच्या करड्या आवाजानं जवळपास घाबरले. हो सर, आम्ही ट्रेनिंग पाहिलं. यस सर, आम्हाला ट्रेनिंग थोडं कडक वाटलं. मुलांनो, असं घाबरायची गरज नाहीये. हे शत्रूसाठी खतरनाक आहेत, पण तुमच्यासारख्या मुलांसाठी अगदी हळवे. त्यामुळे अगदी बिनधास्त होऊन बोला. बरोबर म्हणालात सर तुम्ही. काही वेळात सर तिथून निघून गेले. आता गट्टू, चिंकी आणि भूषण आर्मी ऑफिसरला घेरून उभे राहिले. आर्मीचं ट्रेनिंग एवढं कडक का असतं? हो सर, आम्ही आता बघितलं तुम्ही कशा प्रकारे छडी घेऊन सगळ्यांना इन्स्ट्रक्ट करत होता. बाळा, आम्ही देशाच्या सुरक्षेत कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळे सक्तीचं ट्रेनिंग घेऊन आम्ही आम्हाला एवढं तयार करतो की दुश्मनाचा अचानक हल्ला झाला तरी आम्ही डगमगणार नाही, तर अगदी ठाम उभे राहू. सर, तुमच्या हातात जी बंदूक आहे ती मी चालवू शकतो? अरे गट्टू, ही काही खेळण्यातली बंदूक नाहीये, खरी आहे. बरोबर म्हणालीस चिंकी. ह्याला रायफल म्हणतात. रायफलचे बरेच प्रकार असतात, ज्याला शिकण्यासाठी खूप ट्रेनिंग घेण्याची गरज असते. तेव्हा कुठे या रायफलवर हात साफ होतो. ओ अच्छा, म्हणजे ही रायफल खूप भारी आहे ना सर? हो, ही खूप जड आहे. तेवढ्यात टीचर तिथे आले. गट्टू, चिंकी आणि भूषण, चला आपण आर्मी ऑफिसर सोबत जेवणार आहोत. येस गट्टू, चिंकी आणि भूषण, तुम्ही पुढे व्हा. मी आमच्या ट्रूपला सूचना देऊन येतो. गट्टू, चिंकी आणि भूषण सरांसोबत जाऊ लागले. पण गट्टू तिथेच थांबला आणि आर्मी ऑफिसरच्या मागे जाऊ लागला. गट्टू, तुला नाही जायचं? सर, मला तुमच्या सोबत थांबू द्या ना. मी एकदम शांत उभा राहील. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे, काही हरकत नाही. परेड, विश्राम, परेड, सावधान. आर्मी ऑफिसर्सच्या इन्स्ट्रक्शन सोबत आर्मी ऑफिसर्सने तशाच ऍक्शन केल्या. सोबतच गट्टूही आर्मी ऑफिसरला फॉलो करत असताना तशाच ऍक्शन तो करू लागला. आर्मी ऑफिसर अगदी स्ट्रेट उभे होते, पण तरी त्यांनी नजर झुकवून गट्टूकडे बघितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. परेड, दाए मुड. सोबतच आर्मी ऑफिसरचं ड्रिल सुरू झालं. गट्टू शांतपणे उभा राहून पाहत होता. अगोदर इन्स्ट्रक्शन्स गट्टूने नीट समजून घेतल्या. नंतर त्याने पूर्ण ट्रूपला नीट ऑब्झर्व केलं. त्यानंतर पुढच्या इन्स्ट्रक्शन्स वरती गट्टू सुद्धा चांगलं ड्रिल करू लागला. आर्मी ऑफिसर गट्टूला बघून खुश झाले. लवकरच आर्मी ऑफिसरचं ड्रिलिंग संपलं. कडेट्स, हा आहे गट्टू. सगळ्यांना फॉलो करून गट्टूने सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यात. आर्मी ट्रूप गट्टूकडे बघून हसला. गट्टू बेटा, तू तर बऱ्यापैकी सगळ्या ऍक्शन्स बरोबर केल्यास. मी तुझ्यावर खूप खुश आहे. थँक्यू सो मच सर. मी तुमच्यासारख्या आर्मी ऑफिसरना फक्त टीव्हीवर बघितलंय आणि लाल किल्ल्याच्या राजपथावर. आज जेव्हा मी सगळ्यांना समोर बघतोय तर मला खूप छान वाटतंय सर. आर्मी ऑफिसरने गट्टूच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, व्हेरी गुड गट्टू. देशाप्रती आर्मीच्या बाबतीत मुलांच्या मनात अशी भावना असणं हे खरंच आम्हाला खूप स्फूर्ती देतं. माझ्यासोबत बाकीचे माझे कॅडेट सुद्धा खूप खुश आहेत बेटा. खूप मोठा माणूस हो. भले तू आर्मी ऑफिसर बन अथवा नको बनूस, पण आपल्या देशासाठी सदैव कार्यरत राहा. तुला खूप खूप शुभेच्छा. गट्टूच्या चेहऱ्यावर खूप हसू उमललं. नवीन खोली. गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे एक पोपडा खाली पडतो. अरे, हे काय झालं? हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा, इकडे या ना. हो आई. अरे काय झालं? का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी, काय झालं? एवढ्या मोठ्याने का आवाज देतेस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला. सगळा रंगच खराब झाला. बघ ना आई. याला आर्द्रता म्हणतात बाळा. जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा,
आणि जवळपास काही पाण्याचं लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून. आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो, बरोबर बोलतेस. मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय. हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू. मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडणं सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये. याला थोड्या डागडुजीची आणि रंगरंगोटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो ठीक आहे, काही हरकत नाही. यावर आपण नंतर बोलू. चला गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात. चल, आपण रंगांच्या शेड्स बघू. हो चल, निळा रंग. गुलाबी रंग मी सांगितलंय. हा, दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे, भांडू नका तुम्ही. आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केलीये. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण एका आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रिनोव्हेट करू. यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात. गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडंसं पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई, किती मजा येईल ना. मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे. आणि गट्टू, तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. एका आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते. आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर. आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा, मला अजून एक छोटं कपाट द्या ना. त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूमसाठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. आता मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे, ह्यातलं बरचसं सामान ऑनलाईनच मिळेल, अमेझॉन आणि झिमकार्डवर. आत्ता आणते माझा फोन. तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव, आई ॲप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई, हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना. हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेसी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे. चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो. आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय. आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाईन ऑर्डर नाही करणार. ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाईन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळेजण बाजारात जातात. फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात.
अगोदर पेट पूजा मग काम दूजा. नंतर सगळे फर्निचर शॉपमध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्सवर बसून बघत असतात. अरे हा टेबल किती छान आहे. यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं. हो लागेल. तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई मला तो टेबल आवडला. त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळेजण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोनं सगळं सामान घरी येतं. आई आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात. त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. पॉकेट मनी. संध्याकाळचे 7 वाजत होते आणि आई किचनमध्ये डिनरची तयारी करत होती. चिंकी आपल्या स्टडी टेबलवरच्या पुस्तकांना आवरत होती, तर तिकडे गट्टू आपली बॅट घेऊन हवेमध्ये शॉट्स मारण्याची प्रॅक्टिस करत होता. अरे ह्या बॅटचा हँडल तर लूज झालंय. आई मला नवीन बॅट हवी. गट्टू आधी अभ्यासाला बस. पुढच्या आठवड्यात शाळेत परीक्षा सुरू होणार आहे. नवीन बॅट परीक्षेनंतर मिळेल, समजलं? तेवढ्यात बाबाही ऑफिसमधून येतात आणि त्यांना पाहताच गट्टू पटापट आपल्या हातात पुस्तक घेऊन अभ्यासाला बसतो. बाबा हसून मुलांना अभ्यास करताना पाहतात आणि मग स्वतः आरामात सोफ्यावर येऊन बसतात. अरे, ते टीव्हीचे रिमोट कुठे दिसत नाहीये. आजच्या बातम्या खूप इम्पॉर्टंट आहेत. अरे गट्टू चिंकी, तुम्ही टीव्हीचा रिमोट कुठे ठेवलाय? गट्टू आणि चिंकी रिमोट शोधू लागतात. थोड्याच वेळात चिंकीला रिमोट मिळतो, जो न्यूजपेपरच्या खाली लपला होता. बाबा हा घ्या रिमोट. इथेच टीव्हीच्या खाली पडला होता. आजच्या बातम्या महत्वाच्या का आहेत? कुठली क्रिकेट मॅच होती का? नाही, क्रिकेट मॅच पेक्षाही खूप इम्पॉर्टंट. आज आपल्या देशाचं बजेट डिक्लेअर झालंय. असं म्हणत बाबांनी टीव्ही ऑन करत न्यूज चॅनल लावलं. तिथे एक न्यूज अँकर बजेटचे डिटेल्स सांगत होती. गट्टू अगदी लक्ष देऊन टीव्हीवरच्या बातम्या पाहू लागतो. चिंकी ही टीव्हीवरच्या बातम्या बाबांसोबत समजून घेत होती. हे बजेट काय असतं बाबा? हो, मलाही जाणून घ्यायचंय. हे तर खूप पैशांच्या गोष्टी करताय. लाखो करोडो रुपये. अरे, तुम्ही दोघे आता खूप लहान आहात. मोठे झालात की तुम्हाला कळेल सगळं बजेट. तेवढ्यात आई किचन मधून येते आणि मुलांच्या उत्सुकतेला बघून हसून म्हणते, अच्छा, मी आता सोप्या भाषेत तुम्हाला बजेट समजावते. बजेट आपल्या देशाचं असं खातं असतं की ज्यामध्ये आपण ठरवतो की देशाला किती आणि कसा पैसा येतो आणि तो पैसा आपण कुठे कुठे आणि कशा पद्धतीने खर्च करणार. जसं तू घराच्या खर्चाचा हिशोब लिहिते तशाच प्रकारे आई. अगदी बरोबर. जसं बाबांची सॅलरी आपण इन्कम मध्ये लिहितो आणि घराचे सगळे खर्च जसे की किराणा, शाळेची फीज, लोन्सचे EMI, सेव्हिंग्स, शॉपिंग, एंटरटेनमेंटचे खर्च, हे सगळं खर्चात लिहितो. जसं घराचं बजेट तसंच देशाचं बजेट. आता कळलं. हे तर खूप सोपं होतं, मला समजलं. पण आता फक्त थिअरी समजलीये. प्रॅक्टिकल करूनही दाखवलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला 500 रुपये देत आहे या महिन्याची पॉकेट मनी आणि महिन्याच्या शेवटी बघणार आहोत की तुम्ही या 500 रुपयाचं कसं बजेट बनवलं आणि कसा वापर केला. ठीक आहे? ही तर खूप छान आयडिया आहे. गट्टू आणि चिंकी 500 रुपये घेऊन खूप खुश होतात. गट्टूकडे भली मोठी लिस्ट होती अशा गोष्टींची ज्या त्याला घ्यायच्या होत्या. एक नवी बॅट, बायनाक्युलर, एक रिमोटवर चालणारी कार, आणखी बरंच काही. चिंकीने हिशोब लावला की तिला 500 रुपये 4 आठवडे चालवायचे. त्यामुळे तिने एका नोटबुकमध्ये 4 कॉलम्स बनवले. वीक 1, वीक 2, वीक 3 आणि वीक 4 आणि प्रत्येक कॉलमवर लिहिलं 125 रुपये. मग चिंकीने आईकडून एक पर्स घेतली आणि त्या पर्समध्ये 125 रुपये टाकून ठेवले पहिल्या आठवड्याच्या खर्चाकरता. बाकीचे 375 रुपये तिने कपाटात ठेवले. आणि इकडे गट्टू 500 रुपये मिळवल्यानंतर खूप एक्सायटेड झाला होता. त्याने रोज शाळा सुटल्यानंतर पिझ्झा, बर्गर, सॉफ्ट ड्रिंक्स आणि इतर गोष्टी खाऊ लागला. त्याने 150 रुपयाची एक नवी बॅट घेतली आणि 80 रुपये एका दुर्बिणीवर खर्च केले. महिन्याच्या 15 तारखेला जेव्हा त्यांनी आपल्या बॅगमध्ये पैसे चेक केले
तेव्हा त्याला झटका बसला. अरे माझे तर सगळे 500 रुपये खर्च झाले. अजून 15 दिवस आहे महिन्याला. आता काय करू? तर कधी चिंकी ही कधी रस्त्यावर खायची आणि तिने स्वतःसाठी नवीन क्रेयॉन्सही घेतले. पण ती दर आठवड्याला केवळ 125 रुपयेच खर्च करायची. त्यामुळे 15 तारखेनंतर सुद्धा तिच्याकडे 250 बाकी होते. गट्टू आपल्याकडचे पैसे संपल्यामुळे बराच उदास होता आणि चिंकीला हे बघून बरं नाही वाटलं. तिने आपल्या पर्समधून गट्टूला 50 रुपये दिले. माझी चूक झाली चिंकी. मलाही तुझ्यासारखंच बजेट बनवून खर्च करायला हवे होते. काही हरकत नाही गट्टू, पुढच्या महिन्यापासून लक्षात ठेव. महिन्याच्या शेवटी आई आणि बाबांनी गट्टू चिंकीकडे 500 रुपयाचा हिशोब मागितला. गट्टूच्या तर लक्षातही नव्हतं की त्याने सगळे पैसे कुठे खर्च केले. पण चिंकीने मात्र छोट्यातल्या छोट्या एक्सपेन्सला तिच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवलं होतं. तिच्या बजेट बुकमध्ये 70 रुपयाचं सेव्हिंगही होतं आणि गट्टूला दिलेल्या 50 रुपयाचं लोन. शाबास चिंकी, बजेटच्या कन्सेप्टला तू नुसतं समजूनच नाही घेतलंस, तर आपल्या पॉकेट मनीला बजेटमध्ये खर्च करताना विचार केलास. मलाही माझी चूक समजली आई बाबा. पुढच्या महिन्यापासून मी सुद्धा चिंकीसारखं बजेट बनवून पैसे खर्च करेन. शाब्बास माझ्या बाळांनो, वी आर प्राऊड ऑफ यू. पहिली हेलिकॉप्टर यात्रा. गट्टूचं सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळणं सुरू असतं. पण बंटी बाजूला बसून YouTube वरती हेलिकॉप्टर बनवणं शिकत असतो. अरे हे काय करतोयस बंटी? काय बनवतोयस? मी YouTube वरती हेलिकॉप्टर बनवायला शिकतोय गट्टू. अरे वा, पण का? मी यावरती बसून उडणार आहे. बाबा म्हणत होते की केदारनाथला देखील हेलिकॉप्टर जातं, तर मी यावरती बसवून माझ्या आजीला केदारनाथ फिरवून आणीन. ते मोठं हेलिकॉप्टर आहे बाबा, खरं वालं. यावर आजी कशी बसणार? तुझ्या लक्षात नाही येत आहे गट्टू, मी बनवायला शिकतोय. याला बनवल्यानंतर मी इंजिनवाला देखील हेलिकॉप्टर बनवू शकेन. ओ अच्छा अच्छा. तेवढ्यात गट्टूला बोलवायला तिथे चिंकी धावत येते. गट्टू, गट्टू, आईने जेवण तयार केलंय, ती बोलावतीये तुला. ठीक आहे चिंकी, मी येतो. बंटी बाय, आता जेवणाची वेळ झालीये, उद्या खेळू. सगळेजण खात असतात. आज जेवणात गट्टूच्या आवडीचा मटार पुलाव असतो. आई थँक्यू, किती मस्त झालाय पुलाव, मजा आली. हो, खूपच टेस्टी बनलाय पुलाव, खरंच मजा आली. बाबा तुम्हाला माहितीये, बंटी हेलिकॉप्टर बनवतोय त्याच्या आजीसाठी. तो म्हणत होता जेव्हा त्याचं हेलिकॉप्टर बनवून तयार होईल तो त्यामध्ये आजीला बसवून फिरवेन. हे ऐकून आई बाबा हसू लागतात. बंटी कसा काय बनवेल बेटा हेलिकॉप्टर? तो इंजिनियर थोडीच आहे. हेलिकॉप्टर बनवायला फार मोठे एरोनॉटिकल इंजिनियर्स लागतात, ज्यांनी या विषयामध्ये महारत हासिल केलेली असते. याची विशेष डिग्री असते त्यांच्याकडे. एरोनॉटिकल इंजिनियर? हो बेटा, आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये यांची विशिष्ट भरती होते. बाबा, हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये काय फरक आहे? दोन्ही अगदी वेगवेगळे असतात बेटा. विमान हे यात्री विमान जास्त असतात, त्याला सगळ्या प्रवाशांकरता वापरलं जातं. तिकडे हेलिकॉप्टर मध्ये फक्त मोजकेच लोक बसू शकतात. आर्मीचे हेलिकॉप्टर्स मोठे असतात, त्यात काही जास्त लोक बसतात. हेलिकॉप्टरसाठी विशिष्ट हेलिपॅड किंवा एअरपोर्ट बनवण्याची आवश्यकता नसते बेटा. मग हे उतरतात कसे बाबा? बेटा, हे कुठेही उतरवले जाऊ शकतात, थोड्याशा सपाट भूमीवरही. त्यामुळे देशात कुठेही पूर येतो किंवा विषम परिस्थितीत किंवा इमर्जन्सीत त्यांना कुठेही उतरवता येतं. त्यामुळे काही VIP लोक सुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरतात, जसे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख. अरे वा, इतकं उपयोगी असतं हेलिकॉप्टर. बाबा, आपण विमानात बसलो होतो ना आता, जेव्हा बर्फ बघायला गेलो होतो? हो, पण आता मी तुम्हा लोकांना लवकरच हेलिकॉप्टरही दाखवेन. लोकांसाठी आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प लवकरच लागणार आहे. मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन. हा वाव, मग आपणही विमानात बसणार. हो हो, तुम्ही दोघं तयार व्हा. पुढच्याच आठवड्यात आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प लागतो. सगळेजण तिथे पोहोचतात. तिथे सगळीकडे आर्मीचे जवान गणवेशात उभे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही तिथे असतात. ते बघा बाळांनो, त्या तोफा आहेत, यांचा लढण्याकरता वापर होतो. पण हेलिकॉप्टर कुठे बाबा? मला ते आतून बघायचंय. ते पहा, एकदम समोर तिथे उभा आहे. दोन्ही मुलं हेलिकॉप्टर पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. हेलिकॉप्टर, हेलिकॉप्टर.
अरे हो, थांबा थांबा, आता तिथे जायचंय, जवळूनही बघा. सगळे हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. तिथे सगळी मुलं लाईनमध्ये उभे राहतात आणि गट्टू चिंकीही रांगेत उभे राहतात. आता आम्ही ग्राउंडची एक राईड करणार आहोत. तुम्ही सगळे बसणार? हो, ठीक आहे. तुम्ही सगळे तिकीट घ्या. बाबा तिकीट घेऊन येतात. थोड्या वेळाने सगळेजण हेलिकॉप्टरमध्ये बसतात. अरे, आतून किती मोठं आहे हे. यामध्ये किती माणसं बसू शकतात बाबा? हे 8 सीटर आहे बेटा. मोजून 8 जणच बसू शकतात. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट पुढे बसतात. ह्यात तर एअर होस्टेस नाहीये बाबा. हे प्रवासी विमान नाहीये, त्यामुळे त्याची गरज नाही. तेवढ्यात एक जवान आवाज देतो, तुम्ही सगळे तुमचे सीट बेल्ट व्यवस्थित लावा. आता आपण वरती उडणार आहोत. आणि सगळे सीट बेल्ट लावून घेतात. हेलिकॉप्टर वरती उडू लागतं. त्याचा आवाज खूप जोराचा असतो. वरती पंखे फिरू लागतात. अरे, याचे पंखे तर किती मोठे आहेत बाबा. किती माती उडतीये, काही दिसतच नाहीये बाबा. अरे थोड्या वेळात थोडं वर गेलं की सगळं दिसायला लागेल. हेलिकॉप्टर थोड्या उंचीवरती उडायला लागतं आणि गट्टू चिंकी खाली पाहतात. अरे, सगळं किती छोटं दिसतंय बाबा. ते बघा, सगळ्या तोफा, सगळे एकदम छोटे छोटे. सगळं ग्राउंडच एकदम छोटं दिसतंय. वाव, सगळी लोकही मुंग्यांसारखे दिसतायत. कारण आपण एवढ्या उंचीवर आलोय की सगळे त्यांच्या नॉर्मल उंचीपेक्षा थोडे कमी दिसतील. पण ह्यामध्ये कमी सीट का आहेत बाबा? हे तर खूपच मस्त आहे. हे उडतानाही मजा येते. हो, कारण हे कमी उंचीवर उडतं. विमान खूप जास्त उंचीवर उडतं. एवढ्या उंचीवर उडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे बनवलं जातं. याचं तापमानातून मेंटेनही केलं जातं. ऑक्सिजन सप्लायही. पण हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दरवाजा उघडा ठेवूनही फिरू शकता, कारण अशी काही गरज नसते. ते बघा, ते तळही दिसतंय ज्यात आपण फिशिंग करायला गेलो होतो. ते तर घरापासून किती दूर होतं, पण इथून दिसतंय. उंचीवरून सगळं काही दिसतं. किती सुंदर दिसतोय ना? चिंकी, ते बघ, तुमच्या शाळेचं ग्राउंड दिसतंय. अरे हा, गट्टू गट्टू, खाली बघ, आपली शाळा दिसतीये. दोघे जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. आर्मीतले लोक सुद्धा त्यांना पाहून खुश होतात. आता आपली ट्रायल राईड संपेल. आता आपण हळूहळू खाली उतरू. जर तुमच्यापैकी कोणाला भीती वाटत असेल उंचीची, त्यांनी डोळे बंद करा. चिंकी, तू डोळे बंद कर. तू घाबरट आहेस. मी नाही घाबरत. असं नको बोलू. बघ आई, हा मला त्रास देतोय. गट्टू, असं नाही बोलायचं बाळा. चिंकी स्ट्रॉंग गर्ल आहे. तेवढ्या जोराचा आवाज करत हेलिकॉप्टर खाली उतरतं आणि चिंकी एकदम जोराने ओरडते. मी म्हंटल होतं ना. बाकी सगळे हसू लागतात. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर खाली उतरतं. गट्टू चिंकीचे सीट बेल्ट आई उघडून देते. आर्मी पर्सन दोघांच्याही हातात हात घेऊन म्हणतो, जय हिंद. जय हिंद. आम्ही तुमच्या सोबत फोटो काढू शकतो काका? मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन, काकांसोबत मी हेलिकॉप्टर मध्ये गेले होते. काका किती ब्रेव आहेत. ठीक आहे, घेऊयात फोटो. त्यानंतर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी त्या आर्मी मॅन सोबत फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर राईडच्या छान आठवणी घेऊन घरी परततात. गट्टू आणि चिंकी बाहेर गार्डन मध्ये इतर मुलांसोबत खेळत असतात. तेवढ्यात गुड्डी देखील तिथे काही प्लेट्स घेऊन तिथे येत असते. अरे गुड्डी, हे काय आणलंयस? सगळ्यांसाठी नाश्ता पाठवलाय आईने. आज आईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे ना? वाव, या तर पेस्ट्री आहे. हो, सोबतच सगळ्यांसाठी चिप्स आणि समोसेही आहेत. तुम्ही सगळे एन्जॉय करा. पण गुड्डी, तू आईबाबांसाठी काय केलंस? बबलू काकांसोबत बाजारात जाऊन मी आईसाठी साडी घेतली आणि बाबांसाठी मॅचिंग कुर्ता. दोघांनीही आता तेच घातलंय. तुम्ही सगळ्यांनीही थोड्या वेळात घरी या. आपण सगळे डान्स करू. आता मी जाते. तेवढ्यात चिंकी गट्टूकडे वळून म्हणते, गट्टू, लक्षात आहे ना, पुढच्या आठवड्यात आपली आईबाबांचीही अॅनिव्हर्सरी आहे. आपल्याला आत्तापासून तयारी करायला हवी. असं नको व्हायला की गुड्डी सारखं आपल्याला अगदी शेवटच्या क्षणी आठवेल. हो, तू बरोबर बोलतीयस चिंकी. पण काय प्लॅन करायचा? काहीतरी वेगळं करूया. वेगळं काय? थांब, आत्ता खेळूया. थोड्या वेळाने दोघे एकत्र विचार करू. ठीक आहे. थोड्या वेळाने आई घरी जेवायला बोलावते. बाबाही ऑफिसमधून येतात. सगळेजण डिनर टेबलवर डिनर करत असतात. तुम्हाला राकेशकडे पार्टीला जायचं होतं ना? अगं वेळ कुठे मिळतोय.
आधी घर, मग ऑफिस, मग परत वीज बिलाचं ऑफिस. असं वाटतंय आता जीवन असंच जगावं लागणार. पण तुलाही सरिताकडे बेबी शॉवरला जायचं होतं ना, जाऊन आलीस? अहो कसं जाणार, दुपारी ह्या दोघांची शाळेतून येण्याची वेळ असते, मग जेवण, गट्टू चिंकीचा अभ्यास, वेळच मिळत नाही. कॉलेजच्या मैत्रिणींना भेटून खूप वर्ष झालीये. दोघेही उदास होऊन जेवत असतात. गट्टू चिंकी हे सगळं पाहत असतात. दोघेही आपापल्या रूममध्ये येतात. दोघेही प्लॅन बनवतात की आईबाबांच्या मित्रमैत्रिणींना सरप्राईज पार्टीला बोलवायचं. पण हे कसं करायचं? आजी आणि आजोबांना आपण ह्यात इन्व्हॉल्व करू. फोनमधून सगळे नंबर घेऊन तेच त्यांना बोलवू शकतात. वाव, आई किती खुश होईल ना तिच्या मैत्रिणींना भेटून. येस, जसं मला बंटीला भेटल्यावर छान वाटतं. अॅनिव्हर्सरीचा दिवस येतो. आई आणि बाबा घरातच बसलेले असतात की अचानक त्यांचे सगळे मित्र घरी येऊन म्हणतात, सरप्राईज! अरे राकेश, साहिल, सुरेश, तुम्ही सगळे? अरे बाप रे, कविता, सिमरन, सुधा, तुम्ही सगळ्या? हं? हे कसं झालं आणि कधी झालं? तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं तुला भेटून अनेक वर्ष झाली होती. मी स्वतःला थांबवू नाही शकले. हो मित्रा, इतके दिवस कामामुळे भेटणं पेंडिंग होतं. असं म्हणत ते बाबांना घट्ट मिठी मारतात. तेवढ्यात सोसायटीतले अंकल खाण्याचं सामान एका व्यक्तीसोबत घेऊन येतात. अरे हे सगळं कोणी सांगितलं तुम्हाला? गट्टू आणि चिंकीने. त्यांनी मला सरप्राईज पार्टीबद्दल सांगितलं होतं. किती लोक येणार आहेत तेही सांगितलेलं. म्हणून मी सगळ्यांना खायला घेऊन आलोय. हे सगळं पाहून आई भावनिक होते आणि गट्टू आणि चिंकीला प्रेमाने म्हणते, इतकं प्लॅनिंग केलं आमच्यासाठी? हो मुलांनो, तुम्हाला माहिती नाही तुम्ही आज आमच्यासाठी काय केलं. असं वाटतं शाळा आणि कॉलेजचे दिवस पुन्हा आलेत. हॅपी अॅनिव्हर्सरी बाबा. हॅपी अॅनिव्हर्सरी आई. तुम्ही दोघं खुश आहात ना? त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघं टेबलवर उदास होऊन बोलत होता त्याच वेळेस आम्ही दोघांनी प्लॅन केला होता. हो, ह्या सगळ्याचं पूर्ण क्रेडिट या मुलांनाच जातं. आणि चेअरमनजींनी तर जेवण आणून देण्याची मदत केली. नाहीतर तुम्हा दोघांना आम्ही सरप्राईज नसतो देऊ शकलो. परत राकेश येऊन म्हणतो, किती गोड मुलं आहेत ही. गॉड ब्लेस यू मुलांनो. आता काय नुसतेच उभे राहणार? नाचा आगा मुलांनो, तुम्ही सुद्धा. आज मी, गट्टू आणि चिंकी किचन सांभाळणार. हो आजी, आणि खबरदार आई, जर तू किचनकडे वळालीस तर. गट्टू आणि चिंकी आजीसोबत सगळ्यांसाठी खाणं सर्व करत असतात. चिंकी एका छोट्या बाउलमध्ये सगळ्यांसाठी गुलाबजाम ठेवत असते, तर गट्टू प्लेट्स डायनिंग टेबलवरती सजवून ठेवत असतो. चिंकी, तू परत एकदा वाट्या चमचे ताटं बघून घे, कमी नको पडायला. आणि हो मुलांनो, आईस्क्रीम सगळ्यात शेवटी उघडूया. जेव्हा सगळे डायनिंग टेबलवर येतील तेव्हा सांगा. मी 2 मिनिटात बिर्याणी गरम करून देईल. हो आजी. तिकडे हॉलमध्ये सगळेजण नाचत असतात. सुधा, तुला फाल्गुनी पाठकची गाणी आठवतात? आपण त्यावर नाचायचो. आणि हॉलमध्ये गाणं वाजू लागतं आणि आई बाकी मैत्रिणींसोबत अतिशय मस्त मजेत नाचते. आठवतंय ना, या गाण्यावर आपण दोघीच कॉलेजच्या अॅन्युअल फंक्शनला नाचलो होतो. अरे तुम्ही मग आज दोघी का थांबले आहात? होऊन जाऊ द्या जुगलबंदी. हो आई. हो आई, तू नाच ना मावशी सोबत, मी व्हिडिओ काढतो. पण यावेळेस दुसरं गाणं लाव. बाबा परत गाणं चालू करतात आणि गाणं वाजू लागतं. आई आणि सिमरन काकू अगदी तालामध्ये नाचू लागतात. दोघी खुश होऊन एकमेकांना मिठी मारतात. थँक्यू सिमरन फॉर कमिंग. माय प्लेजर. तेवढ्यात आजी सगळ्यांना जेवायला बोलावते. सगळेजण आपापल्या प्लेट्समध्ये जेवण घेतात. जेवण खूप मस्त झालंय आंटी. अरे थँक्यू म्हणायचंय तर ह्या मुलांना म्हणा. सगळा प्लॅन ह्यांचा होता, मी फक्त यांना मदत केली. आई हे ऐकून भावूक होऊन जाते. थोड्या वेळाने सगळेजण निघून जातात. गट्टू आणि चिंकी आजीसोबत किचनची साफसफाई करत असतात. थँक्यू आजी. आई बाबा किती खुश होते आज. ते तर आहेच मुलांनो. आज कितीतरी वर्षांनी मी सुनबाईंना नाचताना बघितलंय. तिकडे आई बाबा या तिघांचं बोलणं ऐकून अतिशय खुश होत असतात. अगं एक गोष्ट म्हणायचंच विसरलो. काय? हॅपी अॅनिव्हर्सरी. माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू. तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
तेवढ्यात गट्टू चिंकी ही धावत त्यांना बिलगतात. हॅपी अॅनिव्हर्सरी आई बाबा. लव्ह यू. लव्ह यू टू मुलांनो. चौघांनी एकमेकांना मिठी मारलेली असते आणि आजी दुरून सगळ्यांना पाहून हसत असते. गट्टू, चिंकी आणि फिशिंग. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत असतात. बाबा तिथेच मागे बसून पेपर वाचत असतात आणि आई किचनमध्ये काम करत असते. तेवढ्यात दरवाजातून आवाज येतो. मच्छी घ्या मच्छी, एकदम ताजे ताजे मच्छी. मासे कसे ताजे असतील? ते फळ थोडीच आहे. अरे बेटा, तलावातून अगदी ताजे काढून आणले असतील त्यांनी. तुम्ही सगळे गप्पा काय मारताय? जा मासे आणा. बाबा दरवाजा उघडतात आणि गट्टू चिंकी ही मागे दरवाजाच्या उभे राहतात. वाव, यांच्या टोपलीत केवढे मासे आहेत. हो, बघ ना चिंकी, वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे मासे कसे पकडून आणले असतील. बेटा, ते फिशरमॅन आहेत. गावातून फिशिंग करून आलेत. त्यांच्याकडे सगळे फिश आहेत. पहा, यांना कसं पकडतात आणि ते कसं सांभाळून ठेवतात? त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत बेटा. माहितीये, मला असं वाटतंय आता मासा शिजवून खावा. मला तर मासेमारी करताच येत नाही. अरे बेटा, त्यांना पकडून सरळ पाण्याच्या टँक मध्ये ठेवतात. सोबतच फ्रेश वॉटर वाल्याला फ्रेश वॉटर मध्ये, पॉन्ड वाला पॉन्ड मध्ये आणि खाऱ्या पाण्यातल्याला खाऱ्या पाण्यातच ठेवतात. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या टोकरीत ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. खारं पाणी म्हणजे काय बाबा? अरे, समुद्राचं पाणी बेटा. त्यात मीठ असतं ना, त्यामुळे त्याला खारं पाणी म्हणतात. अच्छा. बाबा, मासेमारी कशी करतात मलाही बघायची आहे. ठीक आहे. सगळे या रविवारी तयार राहा. आपण फिशिंगला जाऊया. तुम्ही सकाळी लवकर उठा हा. मात्र आपण जवळच्या गावामध्ये एक तलाव आहे, तिकडे फिशिंग करू. मी त्यासाठी नेट आणि काटा घेऊन येईन. आपणच बनवून खाणार मासे? हो, एकदम फ्रेश आणि नैसर्गिकरित्या. रविवारी सगळेजण तयार होऊन सकाळी सकाळीच बाहेर पडतात. गट्टू आणि चिंकी आपापसात भांडू लागतात. मी बाबांसोबत पुढच्या सीटवर बसेन. नाही, मी बसणार. अरे भांडू नका आपसात. अर्धा रस्ता गट्टू, अर्धा रस्ता चिंकी बसणार पुढच्या सीटवर. आता ठीक आहे? आता चिंकी, तू पुढच्या सीटवर बस. हो, आय एम सो हॅपी. गट्टू मागे बसतो. खूप छान रस्त्याने जाताना सगळेजण तलावाच्या किनारी पोहोचतात. अरे, किती सुंदर जागा आहे बाबा. इतका मोठा तलाव, इथे कितीतरी मासे असतील. हो हो, खूप साऱ्या. ही जागा फिशिंग साठीच प्रसिद्ध आहे. अगोदर मी तुमच्यासाठी टेंट लावून घेतो. या, तुम्हाला टेंट लावायला शिकवतो. बाबा गाडीच्या डिक्कीतून टेंट, फिशिंगची जाळी आणि काठी काढतात. आई खाण्यापिण्याच्या बास्केटला बाहेर काढून ठेवते. गट्टू, हे बघ, हा असा लावतात टेंट. हे समजून घ्या. तुम्ही मासेमारी करा, तोपर्यंत मी बार्बेक्यू लावते मासे भाजण्यासाठी. पकडल्यानंतर. वा बाई. थोड्या वेळाने टेंटला सेट केल्यानंतर बाबा मासे पकडणारे नेट ओपन करतात आणि सगळे तलावाच्या बाजूला उभे राहतात. गट्टू, हे बघ, हे पकड तू नेट आणि थोड्या वेळ चुपचाप बस. हलायचं नाही. हलायचं का नाही बाबा? अरे, त्याने माशांना कळतं की हा धागा आपल्याला पकडायला आहे, नाहीतर ते काट्याला पकडतात. चिंकी, जेव्हा गट्टूचा हात दुखायला लागेल तेव्हा तू नेट पकड. ओ अच्छा. आणि हो, जसं नेट भारी लागेल लगेच पटापट गुंडाळायला लागा. ओके बाबा. चिंकी शेजारी बसलेली असते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ जातो. गट्टू थकून भागून उसासे टाकू लागतो. गट्टू, जर तू दमला असशील तर मी जाळं पकडते. तू तोपर्यंत आराम कर. ठीक आहे चिंकी, पण 10 मिनिटांनी परत घेईन. काय बाबा, एवढा वेळ लागतो याला तर? हो बेटा, फिशिंग मध्ये तर टाइम लागतोच. जोपर्यंत मासा काट्याला लागत नाही तोपर्यंत धीर ठेवावा लागेल. चिंकी काठीला धरून बसून घेते. तेवढ्यात तिला काहीतरी हालचाल जाणवते. असं वाटतंय ती काठी काही जड झालीये. बाबा, हा तर मला आत खेचतोय. खूप मोठा मासा आहे. बाबा पळतच तिथे येतात आणि दोर ओढू लागतात. ज्याने दोरी वर येऊ लागते. हळूहळू त्यात अडकलेला मासा देखील दिसू लागतो आणि गट्टू, चिंकी आनंदाने उड्या मारू लागतात. पकडला पकडला, आम्ही मासा पकडला. मी पकडला गट्टू, तू नाही. तर काय झालं? इतका वेळ तर मी घेऊन बसलो होतो. अरे अरे, तुम्ही भांडू नका. अजून मासे पकडा. हा शेवटचा थोडीच आहे. तेवढ्यात चिंकी माशाकडे पाहते.
तो तडफडत असतो. अरे आई, हा तर थरथर कापतोय. हो बाळा, कारण हा पाण्यातून बाहेर आला आहे. कविता आठवतीये ना? हो आई. मछली जल की रानी है, जीवन उसका पानी है, हाथ लगाओ तो डर जाएगी, बाहर निकालो तो मर जाएगी. चल गट्टू, तू माझ्यासोबत ये. आपण ह्या माशाला तळू. चिंकी आणि बाबा अजून मासे पकडतील. आई माशाचे पंख साफ करून त्याला तव्यावर शेकू लागते. तिकडे चिंकी आनंदाने टाळ्या वाजवते. वा बाई, इतका ताजा मासा. आज तर मजाच येणार आहे. हो बाळा, आज खरंच खूप मजा येणार आहे. अरे बाबा, मोठा मासा आला तर ही दोरी तुटणार नाही ना? नाही चिंकी, आपण दोघं मिळून त्याला पटापट वर खेचू. हा, ही मस्त आयडिया आहे. जसा मासा येईल मला लगेच बोलाव. गट्टू दोरी पाण्यात घालून शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यात बाबांना वाटतं की अशाने दोघेही थकून जातील. अरे गट्टू, मला दे, मी करतो, तू थकशील रे. नाही बाबा, आज आम्हालाच मासेमारी करू द्या. तेवढ्यात अचानक परत हालचाल होते. असं वाटतंय मासा आला. जाळी जड झालीये. चिंकी, मदत मदत कर. चिंकी धावतच जाऊन गट्टूचा हात धरते. बाबा मनातल्या मनात दोघांचं टीमवर्क पाहून खुश होतात. दोघेही एकदम जोरात दोर खेचू लागतात आणि पाहतात तर खूप मोठा मासा त्यात गळाला लागलेला होता. वाव, मी इतका मोठा मासा पकडला. आता खरंच मजा येणार आहे. गट्टू, आई, बघा केवढा मोठा मासा. आई सुद्धा धावतच पाहायला येते. अरे, हा तर खरंच खूप मोठा आहे. हा आपल्या दोघांना पुरेसा आहे. तोपर्यंत तुम्ही येऊन कांदा लसणाची पेस्ट तयार करा. थोड्या वेळात सगळेजण माशाला छान शिजवतात आणि खाऊ लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, वाव, आतापर्यंत कधी मासे खायला एवढी मजा आली नाही. एवढे ताजे, एवढे स्वादिष्ट. थँक्यू मुलांनो, तुमच्यामुळे आज आम्ही खूप दिवसानंतर इकडे आलो. थँक्यू बाबा, मासेमारी करताना खूप मजा आली. आणि दोन्ही मुलं धावत जाऊन बाबांना मिठी मारतात. सगळी मुलं नेहमीसारखी स्कूल बसमध्ये बसलेली होती. बंटी आणि गुड्डी सुद्धा आपल्या स्टँड पासून बसमध्ये चढलेले होते. चिंकी, काय आणलंयस डब्यात आज? आज मी उपमा आणलाय. वाव, माझ्या आईने आज इडली बनवलीये. आपण सगळे शेअर करू वर्गात. पण मी आज डबा आणायला विसरलोय. घाईघाईत घरी गेलो तर आई सुद्धा रागवेल. काही हरकत नाही बंटी, आपण सगळे सोबत शेअर करून खाऊ. कॅन्टीन मधून सँडविच घेऊया. आज बाबांनी मला पॉकेट मनीही दिलाय. थँक्यू यार, माय बेस्ट फ्रेंड. येस. तेवढ्यात शाळा येते. सगळी मुलं एक एक करत आपल्या क्लासरूम मध्ये जातात. सरस्वती मातेच्या प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडम येऊन अनाउन्समेंट करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग मॅम. तुम्ही सगळे निरोगी आणि आनंदी असाल अशी आशा करते. पुढच्या आठवड्यात 10 तारखेला आपली मासिक पालक सभा आहे. तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या पालकांना घेऊन यायचंय. ओके मॅम. कोणाला काही शंका असतील तर वर्ग शिक्षकांना विचारा. काहीच शंका नाही मॅडम. ओके, आता तुम्ही वर्गात जा. सगळी मुलं आपापल्या क्लासमध्ये निघून जातात आणि टीचर्स क्लास घेऊ लागतात. गुड मॉर्निंग मुलांनो. आपल्या गणिताच्या वह्या काढा. असं करत करत बाकी टीचर्स सुद्धा येऊन जातात. सगळे क्लासेस होऊन जातात आणि सगळी मुलं घरी येतात. काय झालं शाळेत आज? एकदम मस्त आई. आई, आमच्या शाळेत 10 तारखेला पालक सभा आहे. दोघांनाही यायचंय. ठीक आहे, येऊ आम्ही. शेवटी 10 तारीख उजाडते आणि गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत असतात. आई, आमची बस येईल. आम्ही आता चाललोय. पण लक्षात ठेव, मधल्या सुट्टीनंतर पालक सभा आहे. नक्की या दोघांनी. हो आई, आणि तू तो लाल कुर्ता घाल. ओके बेटा. आता तुम्ही बाहेर जा. तुमची बस येईलच. थोड्याच वेळात बस येते आणि दोन्ही मुलं बसमध्ये चढतात. आई आणि बाबा दोघेही तयार होऊन शाळेमध्ये पोहोचतात, जिथे वेगवेगळ्या क्लासची मुलं वेगवेगळ्या वर्गात जात असतात. एक्सक्यूज मी, क्लास सेकंडची पॅरेंट्स मीटिंग कुठे चालू आहे? ती तर दुसऱ्या मजल्यावर आहे. रूम नंबर 208 मध्ये सुरू आहे. तुम्ही तिकडेच जा. बाकी मुलंही आपापल्या रूममध्ये चाललेली असतात. बरेच पॅरेंट्स तयार होऊन आलेली असतात. गट्टूचे आईबाबा सुद्धा रूम नंबर 208 मध्ये पोहोचतात.
हा दुसरीचा वर्ग आहे? येस, तुम्ही तर गट्टू चिंकीचे पालक आहात ना? हं. आत या. मीटिंग थोड्याच वेळात सुरू होईल. दोघेही आतमध्ये येऊन बसतात. गट्टू आणि चिंकी अगदी पहिल्या रांगेत बसलेले असतात. दुसऱ्या रांगेत बंटी आणि तिसऱ्या रांगेत गुड्डी बसलेली असते. गुड मॉर्निंग टू ऑल पॅरेंट्स. गुड मॉर्निंग मॅम. आज आपण पालक सभा अशासाठी बोलवली आहे की तुमच्या 6माही परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि पुढे शाळेची हिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. म्हणून सगळ्यांची ग्रोथ आणि मार्कांवर चर्चा करूया, कारण 6माही नंतरही प्रोग्रेससाठी अर्धवर्ष बाकी असतं. सगळे पॅरेंट्स आणि मुलं मॅडमचं म्हणणं ऐकत असतात. तर मी आता रजिस्टरच्या नंबरनुसार एक एक करून सगळ्यांना बोलवेन. ओके मॅम. अल्फाबेटनुसार सगळ्यात पहिल्यांदा आभाचं नाव येतं. टीचर आभाला मार्कशीट देते. आभा, तुला 72% मिळाले आहेत. अरे, हे तर खूपच कमी आहे. हो, कारण गणितात हिला खूप कमी मार्क आहेत. वर्गात लक्ष देत नाही आणि प्रश्नांची उजळणी करत नाही. गणित कच्चं असल्यामुळे हिचे टक्केही कमी आलेत. पण बाई, मी तर खूप अभ्यास करते. हो आभा, आभाचं समाजशास्त्र चांगलंय. तुम्ही एक काम करा, हिला काही वर्ष सगळे विषय हाताळू द्या. नंतर ती ज्या विषयात चांगली असेल तोच विषय घेऊ द्या. तिकडे गट्टूचे आईबाबा हे बघून खुश होत असतात. मी खूप खुश आहे. आपली मुलं खूप चांगल्या शाळेत शिकत आहेत. इथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर इतर गोष्टी देखील शिकवल्या जातात. हो, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की त्यांचे शिक्षक किती चांगलेत, किती लक्ष ठेवतात. त्यांना हेही लक्षात आहे की कोणता मुलगा कशात पुढे आहे. तेवढ्यात आवाज येतो चिंकी. चिंकी पुढे जाते. आईबाबा पण पुढे जाऊन खुर्चीत जाऊन बसतात. अरे, मी गट्टूलाही बोलावते. दोघं जुळे आहेत. एकाच वेळेस दोघांचे रिपोर्ट्स बघू. गट्टू, इकडे ये बाळा. तूही पुढे ये. तुमची दोन्ही मुलं खूप हुशार आहेत. फक्त एवढाच फरक की गट्टू मॅथ्स आणि सायन्समध्ये चांगला आहे तर चिंकी भाषांमध्ये. वाव. बाकी गट्टू स्पोर्ट्स टीममध्ये चांगला खेळतो, पण चिंकी आता थोडी वीक झालीये. तुम्हाला तिच्यावर काम करावं लागेल. ओ, ती मध्ये थोडी वीक झाली होती. त्यामुळे तिची इम्युनिटी कमी झाली. दोघे गट्टू चिंकी बाजूला थांबून हे ऐकत असतात. चिंकीला पाहून मॅडम म्हणतात, चिंतेचं काहीच कारण नाही हो. सगळीच मुलं सगळ्यात हुशार नसतात. जर गट्टू स्पोर्ट्समध्ये चांगला आहे तर चिंकी कल्चरल प्रोग्राम्समध्ये खूप छान पार्टिसिपेट करते. ती दुसरी आलीये कल्चरल वीकमध्ये. हो ना चिंकी? थँक्यू. माझी मुलगी तर आहे सगळ्यात बेस्ट. आई आणि मॅडम एकमेकींकडे भावूक होऊन पाहतच असतात की तेवढ्यात गट्टू आईला येऊन मिठी मारतो. अरे, काय झालं बाळा? डोंट वरी. बस हेच म्हणायचं होतं. पण तुम्ही ह्याकडे लक्ष द्या की इंटरेस्ट कशातही असो, पण पूर्ण ग्रोथ झाली पाहिजे. मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा, म्हणून मार्कच सर्व काही नसतं. तुम्ही ठीक बोलताय. आम्ही आमच्या तऱ्हेने पूर्ण बेस देऊ. माझा तुम्हा दोघांवर पूर्ण विश्वास आहे. एक शाळा म्हणून आम्हीही लक्ष देऊ. दोघेही गट्टू चिंकीचा हात पकडून बाहेर चालले जातात. सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूम मध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो. चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंय साई? मस्त वास येतोय. मला बघायचंय. अगं, जरा नीट शिजू दे. थोडं थांब. तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणार आहे. अरे, त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई. आई, मला पोहे बनवायला शिकायचंय. ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्यात दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते, कोण आलाय बाळा? कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं.
यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा. तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील. तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईल. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता, पास्ता, एकदम गरमागरम पास्ता. रेड, व्हाईट, पिंक सॉस मध्ये. अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा, व्हाईट पास्ता, रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा, एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो नाही? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते. एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झालाय सांगा बरं का? वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे, 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय? घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे. सगळ्या सोसायटी कडून. काय म्हणता? बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू, चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी, इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना?
आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1 2 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे, पहिली कमाई. यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. यात तर माझा फ्रॉकही येईल. सगळेजण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागलं. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं?
ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही? हो. पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा, शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊ, एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं. मी सॉस लावू आई? हो, लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई, मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू? टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा, एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई? नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते, तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई, हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये, तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं, मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय. हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेटमध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल, घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. गट्टू गेला नॅशनल पार्कला. गट्टू आणि चिंकी शाळेमध्ये होते आणि त्यांचा जिओग्राफीचा तास चालू होता. दोघेही लक्ष देऊन टीचरचं बोलणं ऐकत होते. मुलांनो, आज आपण प्राणी आणि त्यांच्या सवयींबद्दल अभ्यास करणार आहोत. आपण हेही शिकणार आहोत की कोणकोणत्या प्राण्यांना कुठे कुठे राहायला आवडतं. आपण हेही शिकणार आहोत की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी किती वेगवेगळ्या असतात. सगळी मुलं लक्ष देऊन टीचरचं म्हणणं ऐकत होती. सगळ्यात आधी आपण शिकू अस्वलाबद्दल. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये बघा, तुम्हाला अस्वलाचा फोटो दिसेल. सगळी मुलं आपल्या पुस्तकात बघतात तेव्हा त्यांना मोठ्या बिअरचा फोटो दिसतो. मुलांनो, हा एक स्लॉथ बेअर आहे. अस्वलाची ही जाती सगळ्यात जास्त बघायला मिळते. हा अस्वल राहतो तर जंगलात, पण झोपण्याकरिता शक्यतोवर आजूबाजूंच्या गुहांमध्ये हा जातो. अस्वलाचं आवडतं खाद्य म्हणजे मुंग्या, पण कधी कधी तो फळं आणि त्यांच्या बियाही खातो. तर मुलांनो, तुम्हाला कसं वाटलं अस्वलाबद्दल शिकून? हो मॅडम, आम्हाला खूपच आवडलं. मुलांना बेअर विषयी ऐकून खूप मजा येत होती. मुलंही इतकी शांतपणे ऐकतात हे बघून टीचरला सुद्धा आनंद झाला. मुलांनो, आता आपण एलिफंट विषयी जाणून घेऊ. एलिफंट हा जंगलातला सगळ्यात मोठा प्राणी असतो आणि जे एलिफंट्स भारताच्या जंगलांमध्ये मिळतात ते जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅमल्सपैकी एक आहेत. एलिफंट्सला आपल्या परिवारासोबत राहायला खूप आवडतं, म्हणून शक्यतो ते एकत्रच फिरत असतात.
एलिफंट्सला गवत, पानं आणि केळी खायला खूप आवडतं आणि ते एका दिवसात कमीत कमी 330 पाऊंड अन्न खाऊ शकतात. काय 330 पाऊंड अन्न? एवढं सगळं खाणं कसं काय खातात एलिफंट्स? असं यासाठी आहे कारण त्यांचं शरीर हे खूप मोठं असतं, म्हणून त्याला खूप सारं खावं लागतं. कळलं मुलांनो? सगळी मुलं होकारार्थी मान हलवतात. मॅम, हे सगळे अॅनिमल्स आम्हाला कुठे बघायला मिळू शकतील? तसं तर हे प्राणी झू मध्ये पाहायला मिळतात, पण ते त्यांचं खरं घर नसतं. या प्राण्यांना जर तुम्हाला त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजेच यांच्या खऱ्या घरांमध्ये बघायचं असेल तर तुम्हाला नॅशनल पार्कला जावं लागेल. शाळा सुटते आणि सगळी मुलं आपापल्या घरी निघून जातात. गट्टू चिंकी ही घरी पोहोचतात तर बघतात की बाबांचे एक जुने मित्र मोनू अंकल आलेले आहेत. या मुलांनो, बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय. नमस्ते काका. अंकलजी. नमस्ते मुलांनो, कसे आहात तुम्ही दोघं? एकदम मस्त काका. मुलांनो, मोनू काका तुम्हाला फिरायला घेऊन जायला आले आहेत. चला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? गट्टू आणि चिंकी खूप खुश होऊन जातात आणि दोघांना एक आयडिया सुचते. दोघही एकत्रच ओरडून म्हणतात, आम्हाला नॅशनल पार्क मध्ये फिरायला जायचंय. नॅशनल पार्क शहरापासून थोडं दूर होतं, त्यामुळे गट्टू चिंकेची 2 दिवसांची ट्रिप होती मोनू अंकल सोबत. आई दोघांच्याही बॅग पॅक करून देते आणि मोनू अंकल गट्टू आणि चिंकीला नॅशनल पार्क कडे जाण्यासाठी निघतात. गट्टू आणि चिंकी नॅशनल पार्कला पोहोचले आणि मोनू अंकल जंगल सफारीचे तिकीट्स घेऊन येतात. दोघे खूप जास्त एक्साइटेड होते. ते दोघेही मोनू अंकलच्या मागे मागे जातात. समोर खूप मोठं गेट होतं ज्यावर 2 लायन्स होते आणि त्या गेटमधून एंट्री करताना त्यांनी मोठे मोठे बोर्ड्स पाहिले ज्यामध्ये बऱ्याच प्रकारचे मॅप्स होते. काही बोर्ड्सवर लिहिलं होतं की इथे कचरा टाकायला मनाई आहे. गट्टू आणि चिंकी, आपली जंगल सफारी 2 तासाची असणार आहे. ते बघा, आपल्या जीपमध्ये ड्रायव्हर आणि गाईड आपली वाट बघत आहेत. मोनू अंकल आणि गट्टू चिंकी गाडीत जाऊन बसले. जीप स्टार्ट झाली आणि पुढे जाऊ लागली. त्यासोबतच गट्टू आणि चिंकीची एक्साइटमेंट लेवलही वाढू लागली. त्यांना तर फक्त लवकरात लवकर हत्ती आणि अस्वलाला पाहायचं होतं. नॅशनल पार्कचं दाट जंगल सुरू झालं होतं. सर्वात अगोदर गाईडने छोटे छोटे मोर दाखवले जे अगदी आरामात एका झाडाखाली बसले होते. वाव, हा मोर किती सुंदर आहे. खरंच मी एवढे सुंदर पिकॉक्स कधीच नाही बघितले. मुलांचं बोलणं ऐकून मोनू अंकलला हसू आलं. पुढे जाता जाता गाईडने एका हरणाकडे इशारा केला जो एका छोट्या तलावाजवळ पाणी पित होता. गाईडने ड्रायव्हरला गाडी थोडी हळू करायला सांगितली आणि बाकी सगळ्यांना अगदी शांत बसायला सांगितलं. गट्टू चिंकी, एकदम शांत बसा. जर त्या हरणानं तुमचा आवाज ऐकला तर तो पळून जाईल. गट्टू चिंकीने होकारार्थी मान हलवली. मग जीप पुढे निघाली. जीप एका जंगलात जाऊन थांबते. काय झालं अंकल, आपण इथे का थांबलोय? चिंकी, इथून थोड्या अंतरावर एक लायन आहे. आता आपण त्याला पाहू. अरे वा, आता आपण सिंह बघणार. मला तर भीती वाटते अंकल. जर त्या लायनने आपल्याला खाल्लं तर? अगं नाही चिंकी, आपली जीप त्यापासून खूप लांब असणार आहे. तो आपल्याला पाहू शकणार नाही. जीप हळूहळू पुढे जाऊ लागली आणि काही दाट झाडांमागे जाऊन थांबली. गाईडने प्रत्येकाला एक एक करून बायनॉक्युलर्स दिले आणि दूर बसलेला एक लायन दाखवला. ते बघा, त्या लायनने आत्ताच आपला शिकार खाल्लाय आणि आता आराम करतोय. किती मोठा सिंह आहे हा. मला तर याला बघून खूप मजा आली. हो खरंच, केवढा मोठा आहे हा लायन आणि सोबतच केवढा खतरनाक दिसतोय. मग जीप पुढे निघाली. शेवटी गट्टू चिंकीला ज्या प्राण्याला पाहायचं होतं ते दिसलेच. त्यांच्या आजूबाजूची जमीन थरथरू लागली आणि त्यांनी पाहिलं की खूप मोठा हत्तींचा कळप त्यांच्या समोरून जात होता. एवढ्या सगळ्या हत्तींना बघून गट्टू आणि चिंकी तर अगदी हैराण होऊन गेले होते. बाप रे, किती मोठा हत्ती आहे आणि याचे मित्र सुद्धा. आमच्या बाई तर बरोबर बोलत होत्या, हे सगळे तर आरामात खात असतील 330 पाऊंड अन्न. पण याच्यासाठी एवढं अन्न कुठं येत असेल? एवढं कोण बनवत असेल? अरे, या नॅशनल पार्क मधलीच लोक या प्राण्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतात मुलांनो.
या मोठ्या हत्तींचं खाणं देखील तेच आणतात. अशी जीप पुढे जाऊ लागली आणि गट्टू आणि चिंकीने खूप सारे ॲनिमल्स पाहिले. त्यांनी ससा, माकड, जिराफ आणि गेंड्यांनाही पाहिलं. गट्टू आणि चिंकीला प्रत्येक प्राण्याला बघून खूप आश्चर्य वाटत होतं, कारण त्यांनी त्यांच्या घराजवळ असं कुठलाही मोठा प्राणी पाहिला नव्हता. खूप पूर्वी चिंकीच्या एका मैत्रिणीकडे एक छोटासा ससा होता, पण इथे जे ससे होते ते खूप वेगळे होते. हे ससे त्या सशांपेक्षा मोठे होते आणि जास्त सुंदरही. त्यांना प्राण्यांसोबतच आपल्या शिक्षकांनी शिकवलेला धडाही आठवत होता. पाहता पाहता 2 तास संपले आणि जंगल सफारी देखील संपली. मला तर कळलंच नाही ते 2 तास कसे संपले. हो, खरंच खूप मजा आली. मोनू अंकल दोघांनाही खुश पाहून अतिशय खुश होते आणि मग त्यांनी दोघांना एक आईस्क्रीम दिलं आणि मग सगळेजण घराकडे निघाले. अंकल, आम्हाला परत नॅशनल पार्कला नक्की घेऊन या हा. हो काका, आम्हाला इथे खूप मजा आली. मी पुन्हा नक्की येईन. हा हा मुलांनो, का नाही, पुढच्या सुट्टीमध्ये मी तुम्हाला पुन्हा नॅशनल पार्कला फिरायला आणीन. घरी पोहोचल्यानंतर गट्टू आणि चिंकीने नॅशनल पार्कच्या सगळ्या गोष्टी आईला सांगितल्या. आई सुद्धा त्या सगळ्या गोष्टी ऐकून अतिशय खुश झाली. अरे वा, मला हे ऐकून खूप छान वाटलं की तुम्ही तिथे काय काय शिकलात. चला आता मोनू काकांना टाटा करा आणि हो, त्यांना थँक्यू ही म्हणा. बाय बाय अंकल, तुम्ही आम्हाला भेटायला लवकर या हा. हो काका, थँक्यू आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी. हो मुलांनो, जरूर. एवढं बोलून मोनू अंकल आपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी शाळेत पोहोचून त्यांनी आपल्या सगळ्या मित्रांना आणि शिक्षकांना सांगितलं की नॅशनल पार्कमध्ये त्यांनी किती प्राणी बघितले ते. स्विमिंग क्लास. शाळेत प्रिन्सिपल सर प्रार्थनेनंतर एक घोषणा करतात. आता तुमच्या सगळ्यांचा वीकली हॉबी क्लास सुरू होईल. दर शनिवारी तुम्हाला एका खेळामध्ये भाग घेणं अनिवार्य असेल. ओके सर. स्विमिंग क्लासमध्ये येण्याचा एक डेकोरम सगळ्या मुलांना मेंटेन करावा लागेल. सोबतच याचा एक विशिष्ट ड्रेस कोडही असेल. या क्लासेसमधून जी मुलं पुढे येतील, पुढे जाऊन त्यांना शाळेकडून स्टेट आणि नॅशनल करता पाठवलं जाईल. सगळी मुलं खुश होऊन टाळ्या वाजवू लागतात. घरी पोहोचल्यावर गट्टू म्हणतो, आई तुला मला आणि चिंकीला स्विमिंग कॉस्ट्युम घ्यावा लागणार आहे. आमच्या हॉबीज क्लासेसमध्ये स्विमिंग क्लास सुद्धा दर शनिवारी होणार आहे. वा, ही तर खूप चांगली बातमी आहे. स्विमिंग आरोग्यासाठी खूप चांगलं असतं, त्यामुळे शरीराची हाडं मजबूत होतात. पण चिंकी उदास उभी असते. जणू ती स्विमिंग क्लाससाठी अजिबात उत्साही नव्हती. काय झालं बाळा, तू शांत का आहेस? तू खुश नाही दिसत आहेस. तुझ्यासाठीही स्विमिंग कॉस्ट्युम घ्यायचा आहे ना? आई, मला पाण्याची भीती वाटते. एवढ्या पाण्यामध्ये तर मी बुडूनच जाईन. काहीतरी कारण सांग. नाही, मला स्विमिंग क्लासला नाही जायचंय. भीती कशाची बाळा? अजिबात घाबरायचं नाही. जर भीती वाटते तर भीतीला सामोरं जायचं असतं, नाहीतर तू कधीच या भीतीमधून बाहेर पडणार नाही. नाही आई, मला स्विमिंग नाही करायचंय. मी बुडाले तर. आई हे ऐकून हसू लागते. काही होणार नाही तुला. तिथे तुला शिकवायला एक्सपर्ट असतील. चला तयार व्हा. बाबा ऑफिसमधून येताच बाजारात जाऊ स्विमिंग कॉस्ट्युम घेण्यासाठी. थोड्याच वेळात बाबा ऑफिसमधून येतात आणि सगळेजण बाजारात जातात. गट्टू चिंकी, तुम्ही सारखा कॉस्ट्युम घ्या. कॉमन रंग काळा. हो आई, मला हा ड्रेस आवडला. हो आई, मलाही हा ड्रेस आवडला. अशा प्रकारे दोघेही स्विमिंगचे कॉस्ट्युम्स घेऊन येतात आणि घरी येऊन चेक करतात. शनिवारचा दिवस उजाडतो आणि चिंकी पुन्हा पुन्हा शाळेला सुट्टी घेण्याचा बहाणा शोधत असते. आई, माझं डोकं दुखतंय. दांडी मारू का? काहीच कारण चालणार नाही चिंकी. शाळेत जा आणि तुझ्या भीतीशी लढ. बघच, एक दिवस तू सगळ्यात चांगलं स्विमिंग करशील. तेवढ्यात गट्टू चिंकीवर हसू लागतो. डरपोक डरपोक डरपोक. असं नाही बोलू गट्टू. तिला हिम्मत दे. जर ती आज घाबरली तर नेहमीच घाबरेल. शाळेत तिची काळजी घे. थोड्या दिवसांच्या प्रयत्नामुळे सगळं ठीक होईल. ठीक आहे आई. दोघेही शाळेत पोहोचतात. रेग्युलर क्लासेस संपल्यानंतर सगळी मुलं स्विमिंगच्या एरियामध्ये येऊन पोहोचतात. वेलकम क्लास. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सगळेजण स्विमिंग कॉस्ट्युम घालून या. मागे चेंजिंग रूम आहे. बंटी, गट्टू, गुड्डी आणि चिंकी सगळे स्विमिंग कॉस्ट्युम घालून येतात.
किती गोड रंग आहे तुझ्या ड्रेसचा चिंकी. तुझा ड्रेस सुद्धा खूप मस्त आहे गुड्डी. यानंतर टीचर सगळ्यांना रांगेत उभे राहायला सांगतात. स्विमिंगसाठी सगळ्यात आवश्यक असतं श्वासावर नियंत्रण असणं. याचं कारण असं की तुम्हाला जास्त वेळ पाण्यामध्ये राहण्याची वेळ पडली तर तुमचा श्वास फुलू नये यासाठी प्राणायाम करायचा असतो, जो तुम्हाला योगा क्लासमध्ये शिकवला जातो. आज तुम्हा सगळ्यांना स्विमिंग पूलमध्ये जायचंय आणि थोड्या वेळ राहायचंय. एक असिस्टंट येऊन सगळ्या मुलांना स्विम टायर घालायला शिकवतो. एक एक करून सगळी मुलं पाण्यात उडी मारतात, पण चिंकी भीतीने मात्र तिथेच राहते. काय झालं चिंकी, तू पाण्यात का जात नाहीयेस? मला भीती वाटतेय सर. घाबरायचंय काय चिंकी, काही होणार नाही. तुला टायरही बांधला आहे. तू आरामात पाण्यामध्ये जा. माझा असिस्टंट सुद्धा तुझ्याकडे लक्ष द्यायला आहे. बाकी मुलंही चिंकीला सारखी आवाज देत असतात. चिंकी घाबरू नकोस, आम्ही सगळे पाण्यातच आहोत. हो चिंकी, घाबरू नको, खूप मस्त वाटेल तुला. चिंकी ये ना पाण्यामध्ये. ये ग चिंकी ये. गट्टू पाण्यातून बाहेर येतो आणि चिंकी जवळ जाऊन तिला म्हणतो, चल चिंकी, मी तुला घेऊन जातो. घाबरायचं काहीच कारण नाही, फक्त तुझे डोळे बंद कर. गट्टू चिंकीचा हात पकडून तिला पूलमध्ये घेऊन जातो. पाणी खूप थंड आहे. आता हळूहळू मी तुझा हात सोडतोय. तू घाबरू नकोस आणि हळूहळू तुझे डोळे उघड. चिंकी जेव्हा डोळे उघडते तेव्हा सगळेजण तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. चिंकी चिंकी चिंकी. चिंकी सुद्धा खुश होऊन जाते. टीचर म्हणतात, बघा मी म्हणालो होतो ना घाबरायचं नाही म्हणून. छान वाटतंय ना तुला? हो सर. आजच्या पुरतं बस एवढंच. फक्त हे लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा श्वासासाठी प्राणायाम करत राहा. ओके टीचर. पूर्ण आठवडाभर मुलं युट्यूबवर स्विमिंगचे व्हिडिओ पाहतात. यावेळी चिंकी इतर मुलांच्या अगोदरच पाण्यात उडी मारते. हे बघून सगळेजण खुश होतात. टीचर म्हणतात, आज तुम्हाला पाण्यात लेग्स मारणे आणि हँड मुवमेंट्स कशा करायच्या ते शिकवणार आहे. ओके टीचर. आता साऱ्या मुलांना या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचं आहे. चला बघूयात कोण अगोदर पोहोचतंय ते. आणि सगळी मुलं प्रयत्न करू लागतात. वा चिंकी, खूप छान करतेयस तू. आणि अशा प्रकारे दर शनिवारी स्विमिंग क्लास सुरू राहत असतो आणि चिंकी इतर मुलांपेक्षा खूप लवकर आणि छान स्विमिंग शिकते. तू आपल्या भीतीवर मात केलीस चिंकी, आणि तू सगळ्यात छान प्रदर्शन केलं आहेस. त्यामुळे शाळेनं हे ठरवलं आहे की शाळेच्या होणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये तुलाही घेतलं जावं. आणि दुसरा नंबर आला आहे बंटीचा. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. आई, शालेय स्तरावर माझी निवड झालीये. बघ, म्हटलं होतं ना मी, तू सगळ्यात चांगलं पोहशील. तू तुझ्या भीतीवर विजय मिळवलास. तुला माहिती आहे, पहिल्या दिवशी तर चिंकी पाण्यात उतरायला घाबरली होती. हो, सरांनी सांगितलं होतं मला. पण आज ती जिंकलीये. म्हणून मी नेहमी सांगते, नेहमी असं काम करावं ज्याची आपल्याला भीती वाटते. भीती आपोआपच पळून जाईल. आणि चिंकी पळतच जाऊन आईला मिठी मारते. आई. गट्टू आणि चिंकी गेले अम्युजमेंट पार्क. गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये पडले होते आणि गप्पा मारत होते. समोर टीव्हीही चालू होता. गप्पा मारता मारता गट्टूचं लक्ष अचानक टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती जातं. वाव चिंकी, बघ ना, किती मोठा अम्युजमेंट पार्क आहे. हो गट्टू, शहरात नवीन सुरू झालाय वाटतं. बघ ना चिंकी, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आल्या आहेत. यावेळेस तर आपण कुठेच फिरायला जाऊ शकलो नाही. चल ना, आपण आईबाबांना सांगू इथे घेऊन जायला. हो गट्टू, खरं बोलतोयस तू. बाबांना अचानक ऑफिसमध्ये एक्स्ट्रा काम मिळालं आणि त्यामुळेच आपण ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरीच राहिलो. कुठेच जायला नाही मिळालं. जेव्हा सगळी मुलं शाळेमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्याजवळ किती गोष्टी असतील ना सांगायला. ते कुठे कुठे फिरायला गेले होते, किती मजा केली होती, आणि आपण फक्त बोर झालो. असं नको बोलूस गट्टू. चल, एकदा परत जाऊन आईशी बोलूयात. ठीक आहे, चल एकदा परत मिळून प्रयत्न करू. यानंतर दोघही गट्टू आणि चिंकी आईकडे जातात. आई रूम मध्ये सफाई करत असते. गट्टू आईला पाहतो आणि चिंकीला काहीतरी इशारा करतो. चिंकी गट्टूचा इशारा समजते आणि दोघे मिळून रूम स्वच्छ करू लागतात.
आई दोघांना बघून आश्चर्यचकित होते. अरे अरे, काय चाललंय हे? आज मी न सांगताच तुम्ही दोघं स्वच्छता करताय. काय झालं? काय हवंय तुम्हाला? अगं नाही गाई, असं काही नाहीये. आम्ही दोघं शहाणी मुलं आहोत ना, म्हणून तुझी मदत करतोय. हो हो आई, अजून काय? ह्यानंतर जर तुला अजून काही काम असेल तर तू आम्हाला सांग. असाच दिवसभर गट्टू आणि चिंकी आईची मदत करतात आणि दुपार होते. चला मुलांनो, आता सांगून द्या, तुमचं काय काम आहे माझ्याकडे? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात. अरे सांगा रे मुलांनो, काय तुमच्या मनात? आम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये जायचंय आई. हो आई, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ह्यावेळेस आपण कुठेच नाही गेलो. रविवारी तर बाबांना सुद्धा सुट्टी असेल, तर आपण किमान एक दिवस तरी फिरायला जाऊयात. प्लीज आई, प्लीज. मुलांचा हट्ट बघून आई विचारात पडते. थोड्या वेळ विचार करून ती म्हणते, अच्छा ठीक आहे मुलांनो, मी संध्याकाळी तुमच्या बाबांशी बोलते. पण तुम्ही दोघांनी असंच शहाण्या मुलांसारखं वागलं पाहिजे, ठीक आहे? हो हो आई, पक्का. आम्ही शहाण्या मुलांसारखंच राहू, हो ना चिंकी? मग काय, नक्कीच. आई हसते आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जाते. संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा गट्टू चिंकी बाबांजवळ जातात. ओहो, आज तर मी खरोखर खूपच थकलोय. आज एवढं काम होतं ना ऑफिसला. हे घ्या बाबा, मी तुमच्यासाठी गार पाणी आणलंय. आणि बाबा या, मी तुमचं डोकं दाबून देते, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. अरे काय भानगड आहे, आज माझी खूप सेवा होतीये. तेवढ्यात तिथे आई येते. ती बाबांकडे अम्युजमेंट पार्क बद्दल बोलणारच होती की बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान बातमी आहे. तुम्ही दोघं ऐकून खुश होऊन जाल. अच्छा, सांगा ना बाबा, काय चांगली बातमी आहे? अरे शहरात जो अम्युजमेंट पार्क उघडलाय ना नवीन, त्याची माझ्याकडे तिकीट्स आहेत. मी ऑफिसमध्ये जे एक्स्ट्रा काम केलं होतं त्यावर खुश होऊन ऑफिसनं मला हे गिफ्ट केलंय. हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. ते दोघही आनंदाने उड्या मारू लागतात. आई सुद्धा मुलांना बघून खूप खुश होते. तर ठीक आहे ना मुलांनो, या रविवारी आपण नक्की जाऊयात अम्युजमेंट पार्कला. हो बाबा, खूप मजा येईल. मी तर खूप एक्साइटेड आहे. ये. रविवार उजाडतो आणि सकाळी सकाळी आंघोळ करून गट्टू आणि चिंकी तयार होतात. आई स्नॅक्स पॅक करत होती आणि बाबांनी जी कार बुक केली होती त्याची सगळेजण वाट पाहत होते. सगळे खूप एक्साइटेड होते. थोड्याच वेळात बाबांनी मागवलेली कार तिथे येते आणि सगळेजण त्यात बसून अम्युजमेंट पार्क कडे निघतात. अम्युजमेंट पार्कला गेल्यानंतर जेव्हा बाबा तिथे तिकीट दाखवतात तेव्हा गट्टू आणि चिंकी, अरे वा चिंकी, बघ ना, ह्या अम्युजमेंट पार्क मध्ये किती राईड्स आहेत. कधी एकदा ह्या राईड्स वर बसेल असं झालंय. हो गट्टू, आपण दोघे या सगळ्या राईड्स वर बसू आणि खूप मजा करू. तेवढ्यात मागून आई आणि बाबा दोघे जण येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तुम्ही इथे का उभे आहात? चला आतमध्ये चला, तुमची प्रतीक्षा आता संपलीये. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून हसतात आणि सगळेजण अम्युजमेंट पार्क मध्ये आत जातात. गट्टू चिंकी रोलर कोस्टर, बंपर कार आणि अशाच बऱ्याच मजेदार राईड्स मध्ये फिरतात आणि त्यांना खूप मजा येते. बऱ्याच राईड्स फिरल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या आईबाबांसोबत एका बेंचवर जाऊन बसतात आणि बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुम्ही थकला असाल ना, हे थंड थंड आईस्क्रीम खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा, म्हणजे तुम्ही अजून राईड्स करू शकाल. हो हो मुलांनो, बाबा बरोबर बोलतायत. गट्टू चिंकी हसतात आणि आईस्क्रीम खाऊ लागतात. तेवढ्यात चिंकीला दूरवर एक मोठा टेंट दिसतो ज्यावर लिहिलं होतं मॅजिक शो. चिंकी त्याला पाहून गट्टूला म्हणते, अरे गट्टू बघ ना, असं वाटतंय की त्या टेंट मध्ये काही मॅजिक शो होणार आहे. मला सुद्धा तिकडे जायचंय. हो हो चिंकी, तू बरोबर बोलतेस. चल बाबांना सांगू आपल्याला तिकडे जायचंय. गट्टू चिंकी बाबांना म्हणतात, बाबा, आम्हाला तिकडे घेऊन जा ना, त्या टेंट मध्ये जिकडे मॅजिक शो होणार आहे, प्लीज. हो हो, का नाही. चला मुलांनो, चला आपण मॅजिक शो पाहूया.
मग सगळेजण आपापला आईस्क्रीम पटकन संपवतात आणि टेंटच्या दिशेने जातात. बाबा मॅजिक शोचे 4 तिकीट्स घेऊन येतात आणि जेव्हा गट्टू चिंकी एकत्र टेंटमध्ये जातात तेव्हा त्यांच्या तोंडून एकत्र बाहेर येतं, वाव, आई बाबा, हा टेंट आतून किती मोठा आहे. हो आई, हा किती मोठा आहे. टेंटच्या आतमध्ये एक स्टेज होतं आणि त्याच्या 4 दिशांना सगळ्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुढच्या खुर्च्यांवरती जाऊन बसतात. चिंकी, बघ ना, ही जागा किती जास्त अमेझिंग आहे. बघच तू, मॅजिक शो मध्ये खूप मजा येईल. बरोबर बोलतोयस गट्टू, इथे खरंच खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्सायटेड आहे. तेवढ्यात स्टेजवर एक अंकल येतात ज्यांनी ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि त्यांनी मॅजिकल हॅटही घातली होती आणि त्यांच्या हातात एक मॅजिकल स्टिकही होती. अरे वा चिंकी, बघ, मला तर वाटतं हाच जादूगर आहे आणि हाच आपल्याला जादू दाखवणार आहे. यांच्याकडे जादूची कांडी सुद्धा आहे. हो हो गट्टू, मला पण असंच वाटतंय. काय तुम्हाला सगळ्यांना टॉफीज आणि चॉकलेट्स आवडतात? गट्टू चिंकी सोबत तिथे जितकी मुलं होती ती सगळी जण हो म्हणतात. हे ऐकून मॅजिशियन हसतात आणि आपली मॅजिकल स्टिक हवेत उडवतात आणि तिथे चॉकलेट आणि टॉफीजचा पाऊस पडू लागतो. गट्टू चिंकी सुद्धा खूप सारे चॉकलेट्स गोळा करतात. त्यानंतर मॅजिशियन आपली स्टिक पुन्हा एकदा हवेत उडवतात आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर फ्लॉवर्स येतात ज्यांना तो स्टेजवरून घेऊन चिंकीला देतो. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच जादूगर काका. चिंकी ती फुलं घेऊन खूप खुश होते. यानंतर जादूगार आपली टोपी काढतात आणि जेव्हा ती आपली स्टिक त्यावर फिरवतात तेव्हा त्या टोपीतून एक ससा बाहेर येतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवतात. मॅजिक शो संपतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत त्यातून बाहेर येतात. तर मुलांनो सांगा, कसं वाटलं तुम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये येऊन? बाबा, आई, थँक्यू सो मच आम्हाला इथे आणण्यासाठी. हो, आम्हाला खरंच खूप मजा आली. यानंतर सगळी फॅमिली आपल्या घरी जाण्यासाठी निघते. सायन्स लॅब. विज्ञानाचा तास सुरू असतो. सगळी मुलं नीट अभ्यास करत असतात. मुलांनो, हायड्रोजनचा 1 अणू आणि ऑक्सिजनचे 2 अणू असे मिळून वॉटर तयार होतो, अर्थात पाणी. हा पाण्याचा रासायनिक फॉर्म्युला आहे. पण सर, हे कसं समजतं? कुठे? पाण्याची परीक्षा कुठे केली जाते? हे सगळं काम सायन्स लॅब मध्ये होतं मुलांनो. काय हायड्रोजन डोळ्यांनी दिसतो का? नाही, हे आपल्या दिसण्याच्या क्षमतेपेक्षा खूप छोटे असतात. यांना विशिष्ट यंत्राने पाहिलं जातं. एक काम करूया, या शुक्रवारी मी तुम्हा सगळ्यांना सायन्स लॅब मध्ये घेऊन जाईन. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे मिळतील तुम्हाला. ओके सर. मग शुक्रवार येतो. मुलांनो, आपण सगळे सायन्स लॅबला जाऊ. एक लक्षात ठेवा, सायन्स लॅब मध्ये कुठेही हात लावायचा नाही. फक्त पाहायचंय आणि निरीक्षण करायचंय. सोबतच तिथे सगळ्या उपकरणांची माहिती दिली जाईल. सगळे जण एका रांगेत असतील आणि डेकोरम ठेवून असतील. ओके सर. थोड्याच वेळात सगळी मुलं रांगेमध्ये सायन्स लॅब मध्ये पोहोचतात. तिथे गेल्यानंतर सगळ्या मुलांचे डोळे अगदी उघडे ते उघडेच राहतात. इतक्या सगळ्या टेबल्सवरती मोठी मोठी उपकरणं. टीचर मायक्रोस्कोप दाखवत आपलं बोलणं सुरू करतात. हे आहे मायक्रोस्कोप, ज्याला मराठीत सूक्ष्मदर्शी असं म्हणतात. कुठल्याही गोष्टीला बघण्याची आपल्या डोळ्यांची एक मर्यादा असते. डोळ्यांना सहज न दिसणाऱ्या गोष्टींना याद्वारे पाहिलं जातं. याचा शोध अँटनी व्हॅन लिव्हनहॉकने केला होता. झोलॉजी आणि बॉटनीमध्ये अगदी कोशिका बघण्यापर्यंत देखील याचा वापर केला जातो. याची क्षमता लेन्सच्या द्वारे वाढवली जाऊ शकते. वाव, ही तर खूप कमालीची वस्तू आहे. मी ह्यामध्ये पेशी बघू शकते? हो, का नाही? तुम्ही सगळे एक एक करून याद्वारे एक एक गोष्ट पहा. पाण्याच्या एका थेंबात किती किटाणू असतात ते देखील पाहता येईल तुम्हाला. त्यानंतर सगळी मुलं मायक्रोस्कोप मध्ये पाहत असतात. सर म्हणतात, जर मायक्रोस्कोप पाहणं झालं असेल तर आपण पुढे जाऊया. केमिकल अर्थात रसायन कसं बनतं ते आपण बघूया. जाऊया पुढे. येस सर. या अगोदर मी तुम्हाला काही खास उपकरणं दाखवतो. ही जी राऊंड ट्यूब आहे त्याला टेस्ट ट्यूब असं म्हणतात आणि याच्या स्टँडला टेस्ट ट्यूब स्टँड म्हणतात. याला होल्डर मध्ये पकडलं जातं गरम करताना चटका बसू नये म्हणून. तुम्ही सगळे पहा. सगळी मुलं टेस्ट ट्यूबला हातात घेऊन बघतात. आता हे पहा, हे मेजरमेंट आहे.
हे वेगवेगळ्या क्षमतेचं असतं. 10 ml पासून 500 ml पर्यंतही. याची काय गरज आहे सर? अरे म्हणजे आपण एकदम योग्य प्रमाणामध्ये केमिकल घेऊ शकतो. इथे जेवढे काही फॉर्म्युलेज बनतात त्यांची अगदी ml पर्यंतची माहिती ठेवावी लागते. त्यातच पुढे जाऊन केमिकल सूत्र बनतात. आठवतंय का मी तुम्हाला पाण्याचं सूत्र सांगितलं होतं? येस सर, H2O. व्हेरी गुड, तुम्हाला सगळ्यांना लक्षात आहे. आता हे पहा, तारेची जाळी. बऱ्याच वेळा जेव्हा या जार्सना गरम केलं जातं तर एकदम गरम ज्योतीमुळे या काचा तुटण्याची भीती असते. काचेला थेट हीट लागू नये म्हणून हे लावलं जातं. यामुळे उष्णतेचे नियंत्रण होते का सर? हो मुलांनो, आठवा, तुमची आई किंवा आजी गॅसवर जर जेवण बनवत असेल तर भांड्याला थेट उष्णता लागते. पण जर काचेचं भांड चांगल्या कंपनीचं जर नसेल तर ते तुटून जातं. केमिस्ट्री लॅबची सगळी भांडी जवळपास काचेची असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचेही असतात. ओके सर. आता हे पहा, हे आहे ट्रायपॉड स्टँड. याला 3 पाय असतात, त्यामुळे याला ट्रायपॉड म्हणतात. यावरच जाळी ठेवली जाते. खाली लॅम्प लावला जातो. थांबा, आत्ता सेट करून दाखवतो. टीचर ट्रायपॉड स्टँडला सेट करायला शिकवतात. बाकी मुलंही त्याला सेट करण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात बंटी म्हणतो, त्या रंगबिरंगी नळ्या काय आहेत सर? त्या नळ्या रंगबिरंगी नाहीयेत बेटा, त्याच्या आतल्या केमिकलचा रंग येतो. प्रत्यक्षात ते काचेचे वेगवेगळे भांडे किंवा उपकरणं आहेत ते, जसे की ब्युरेट, पिपेट. आता तुमच्यासाठी आवश्यक नाहीयेत ही सगळी नावं. तुम्ही फक्त आता लक्षात ठेवा की सायन्स लॅब मध्ये कसं काम होतं. ओके सर. इथे 9वीच्या पुढचे विद्यार्थी सगळे प्रॅक्टिकल करायला येतात. तुम्ही सगळेही कराल जेव्हा मोठे व्हाल. सर, शास्त्रज्ञ होण्यासाठी अशाच लॅब मध्ये काम करणं गरजेचं असतं? हो मुलांनो, इथेच खूप मोठी प्रक्रिया असते एक सायंटिस्ट बनणं. त्यासाठी तुम्ही खूप छोटे आहात अजून. तेवढ्यात तिथे लॅब असिस्टंट येतात. नमस्ते सर. नमस्ते. मुलांनो, हे आपल्या लॅबचे असिस्टंट आहेत. हे इथल्या सगळ्या उपकरणांची काळजी घेतात आणि जेव्हा मुलं काम करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष देखील ठेवतात की कुणी कुठलं चुकीचं केमिकल तर वापरत नाही. काही उपकरणं हेही सांगतील तुम्हाला. नमस्ते सर. नमस्ते मुलांनो, या मी तुम्हाला ज्वलन नलिका दाखवतो. एकदम छोटी असते ही. या मी तुम्हाला प्लॅटफॉर्म बॅलन्स दाखवतो. हे तर भाजीवाल्या भैयाजवळ सुद्धा असतं. एकदम बरोबर बोललास तू. हे तेच तर आहे. तिथे मोठमोठे मेजरमेंट्स असतात. इथे अत्यंत छोट्या मेजरमेंटसाठीही डिजिटल उपकरण आले आहेत. त्या सगळ्या बाटल्यांमध्ये रंग भरलेत का सर? हे सगळं ऐकून असिस्टंट हसू लागतात. नाही मुलांनो, ते वेगवेगळे केमिकल्स म्हणजे रसायन आहेत जे बाटलीत भरून ठेवलेत. सगळं काचेच्या बाटल्यांमध्ये का ठेवलं जातं सर? कारण काही रसायन ज्वलनशील असतात, म्हणजे ते बर्न होतात. प्लास्टिक किंवा बाकी बॉटल जळून जातात, त्यामुळे बऱ्याच गोष्टी काचेत ठेवल्या जातात. वाव. पण स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये ठेवू शकतो. काही मटेरियल लोखंडासोबतही रिॲक्शन करतात, त्यामुळे त्यातही ठेवलं जात नाही. टीचर सगळ्यांना लांबून बघत असतात. त्यांना मुलांमधली जिज्ञासा बघून खूप आनंद होतो. मला खूप आनंद झाला मुलांनो, तुम्ही इतकं लक्ष देऊन सगळं काही पाहिलात आणि शिकलात. मला असं वाटतं तुमच्या सगळ्यांसाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता असिस्टंट सरांना थँक्यू म्हणा, जेणेकरून आपण आपल्या क्लासमध्ये परत जाऊ. थँक्यू सर. थँक्यू मुलांनो. आणि अशा प्रकारे सगळी मुलं लाईन करून पुन्हा आपल्या क्लासमध्ये परत येतात. सर, कधी पोहोचणार बीचवर? कट्टू, मला माहितीये तुम्ही सगळे खूप एक्सायटेड आहात, पण थोडा वेट करा, आपण लवकरच पोहोचू बीचवर. हो, वेट केल्यानंतर बीच बघायची मजाच काही वेगळी आहे. बीच अशी जागा आहे जिथे जमीन पाण्याला मिळते, हवा गाणं गाते आणि सूर्य तोही पाण्यात डुबकी लगावतो. आणि बीचवर आपण खूप काही करू शकतो. पाण्यात उभं राहू शकतो, मातीचा किल्ला बनवू शकतो, शंख शिंपल्यांचा नेकलेस बनवू शकतो. वाव. हो, तर माझ्याकडे सुद्धा ना एक मस्त आयडिया आहे, ज्यामुळे आपण बीचवर अजून मजा करू शकतो.
गुड्डीचं बोलणं ऐकून सगळी मुलं एक्सायटेड होतात. ओ सांग सांग गुड्डी, तुला काय आयडिया आलीये? हो गुड्डी, सांग ना लवकर. आपण सगळे एक काम करूया. सगळ्यात आधी आपण मातीचे 2 मोठे किल्ले बनवूया आणि मग शिंपल्यांचा नेकलेस बनवून चिंकीला घालूया, ज्यामुळे ती राणी होईल. आणि मग एक अजून नेकलेस बनवूया आणि तो गट्टूला घालून देऊ. आणि मग तो होईल दुसऱ्या मातीच्या किल्ल्याचा राजा. मग काय करायचं गुड्डी? राजा राणी झाल्यानंतर? गुड्डी अचानक विचारात पडते. तेवढ्यात हरी म्हणतो, मग आपण राजा राणी मध्ये एक बॅटल घडवून आणूयात आणि बघूयात दोघांमध्ये पॉवरफुल कोण आहे. वा हरी, काय आयडिया आहे. असं बोलून सगळी मुलं आपापसात हसू लागतात. चला मुलांनो, आपण पोहोचलो. ये सगळ्या जगाचा कचरा ह्याच बीचवर आलाय का? हा तर स्वच्छ करावा लागेल. ह्या कचऱ्यात मातीचा किल्ला आपण कसा बनवणार आणि राजा राणीचा खेळ कसा खेळणार? थोडा घाण तर आहे, पण आपण कचऱ्यापासून दूर राहून मजा करू. तू अजिबात काळजी करू नकोस गट्टू. मुलांनो, जास्त दूर जाऊ नका आणि पाण्यात जायचं असेल तर माझ्या सोबत चला. हो सर. ओहो, छी छी छी. छी छी छी. ओशन डे ओशन शिवाय कसा साजरा करू शकतो? पण हा तर सी आहे आणि सीच तर ओशन बनतो. हा समुद्र कमी आणि कचऱ्याचा ढिगच जास्त आहे. एकतर आम्ही इथे खेळू तरी शकतो, नाही तर इथे आम्ही स्वच्छता करू शकतो. अरे यार, मला बीच वर खेळायचंय. आता घरी गेलो तर आई सुद्धा म्हणेल की बंटी तुझी रूम आवर म्हणून. साफ तर करावंच लागेल. मूवीज मध्ये अशाच घाणेरड्या पाण्यामुळे अॅनिमल्स डेंजर बनतात. तो बघा भयानक प्राणी. हो, तोच भयानक प्राणी आहे. भयानक प्राणी. पिक्चर मध्ये भयानक प्राणी अजून काय करतात? ते माणसाला आपल्या सोबत घेऊन जातात. मित्रांनो, आता आपण भयानक प्राण्याच्या घरी मिळू, जिथे फक्त कचराच असेल. आपणही ढिगात अडकले असू. कचऱ्याचा ढीग. तो आपल्यासाठी स्वतःला धोक्यात घालतोय. थांब. अरे, हे तर कासव आहे. हा आपल्यावर हल्ला करत नाहीये. याला तर आपली मदत हवीये. हा किती cute आहे. हा बिचारा या कचऱ्यामध्ये फसला गेला असेल. याचाच अर्थ इतर प्राणी सुद्धा असे चढकत असतील ना? हे तर किती चुकीचं आहे. आपल्या आनंदासाठी आपण बीच नको घाण करायला. विचार करा, जर आपण घरात कचरा केला तर आपली आई आपल्याला किती ओरडते. तसंच हा बीच आणि समुद्र ह्या प्राण्यांचं घर आहे ना. मित्रांनो, आपली भांडणं बाजूला ठेवूया आणि हा बीच स्वच्छ करूया. हा आपला कचरा आहे आणि त्यामुळे ह्या बिचाऱ्या प्राण्यांना त्रास होतोय. हे चुकीचं आहे. आता हा तसाच दिसतोय जसा हरीने सांगितला होता. पण आपण चिंकीने सांगितलेल्या गोष्टी नाही करू शकलो. तर ओशन डेच्या दिवशी करा. आपण पुन्हा येतोय. शाळेचा नवा युनिफॉर्म. शाळेतनं घरी येऊन या दिवसात गट्टू चिंकीला टीव्ही शोज बघण्याची सवय झाली होती. स्कूल डेज या शो मध्ये देहरादूनचं एक बोर्डिंग स्कूल आणि त्यातील 4-5 विद्यार्थ्यांची स्टोरी होती. आणि गट्टू चिंकीला ते बोर्डिंग स्कूल
हॉस्टेल आणि तिथले ॲडव्हेंचर्स बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आज देखील गट्टू चिंकी घरी येताच टीव्ही ऑन करतात. अरे शाळेचा ड्रेस बदला आधी, मग टीव्ही बघा. तोपर्यंत स्कूल डेचा आजचा एपिसोड संपून जाईल. हा शो मला मिस नाही करायचा. असं काय ह्या शो मध्ये? ह्यामध्ये एक बोर्डिंग स्कूल आणि त्यामधल्या विद्यार्थ्यांची गोष्ट आहे आई. माझे सगळे वर्गमित्र सुद्धा रोज ह्याच विषयी गप्पा मारतात. बरं ठीक आहे. तोपर्यंत मी तुमच्यासाठी जेवण तयार करते. आई किचन मध्ये जाऊन लंच तयार करू लागते आणि गट्टू चिंकी टीव्ही पाहू लागतात. अरे गट्टू, स्कूल डेजचे विद्यार्थी किती स्मार्ट दिसतात. त्यांचा युनिफॉर्म तर बघ एकदा. हो, त्यांचा युनिफॉर्म तर खरंच खूप स्मार्ट आहे. मला तर आपल्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग वाटतो. अरे बोरिंग का? बोरिंग तर आहे. साध्या पांढऱ्या शर्टावरती मुलांसाठी निळी पॅन्ट आणि तुमच्यासाठी निळा स्कर्ट. न चांगलं डिझाईन, न पॅटर्न, न इंटरेस्टिंग कलर्स. हो, ह्या टीव्ही शो मध्ये त्यांचे स्कर्ट्स तर मरून आणि पांढऱ्या चेक्स मध्ये आहे. मला तर ही युनिफॉर्मची कल्पनाच आवडत नाही. मी माझी जीन्स आणि टी शर्ट घालून शाळेत जाऊ शकलो असतो तर. अरे नाही रे वेड्या, शाळेत तर युनिफॉर्म असायलाच हवा. चिंकीने गट्टूला स्कूल युनिफॉर्मचं महत्त्व पटवण्याचा प्रयत्न केला, पण गट्टूला काही समजलं नाही. संध्याकाळी गट्टू आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला आणि चिंकी आईसोबत शॉपिंग करायला मार्केटमध्ये जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग करतेवेळी गट्टूला डाईव्ह मारावी लागते आणि त्याचा टी शर्ट थोडासा फाटतो. त्याने परत घरी येऊन चिंकीला फोन केला, कारण अजूनही चिंकी आईसोबत मार्केटमध्ये होती. चिंकी ऐक, माझा स्पोर्ट टी शर्ट आज खेळताना फाटला. घरी येताना तू आणि आई माझ्यासाठी स्पोर्ट शॉप मधून नवीन टी शर्ट घेऊन या. ठीक आहे गट्टू. आणि ऐक, टी शर्ट इंडियन टीमची जर्सी असलेलीच घे. मला तीच आवडते. हो रे, माहितीये मला. आई आणि चिंकीने गट्टूसाठी इंडियन क्रिकेट टीमचा जर्सी असलेला टी शर्ट घेतला, ज्यावर नाव लिहिलं होतं विराट कोहली. घरी येऊन जेव्हा त्यांनी गट्टूला नवीन टी शर्ट दिला तर तो खूप खुश झाला. तोपर्यंत बाबाही ऑफिसून आले होते आणि गट्टू टी शर्ट घालून बाबांना दाखवतो आणि त्यांना विचारतो, हा टी शर्ट कसा दिसतोय बाबा? खूप छान दिसतोय गट्टू. हा निळा रंग तुझ्यावर सूट करतोय. इंडियन टीमच्या जर्सीची गोष्टच वेगळी आहे. थोड्या वेळात आई सगळ्यांना डिनरसाठी बोलावते आणि सगळेच जण डिनर करण्यासाठी बसतात. डिनर करतेवेळी गट्टूने बाबांना युनिफॉर्म बद्दल विचारलं. बाबा, शाळेत जाण्यासाठी युनिफॉर्म का गरजेचा असतो? आज अचानक तुझ्या मनात हा प्रश्न कसा काय आला? ऍक्च्युली आमच्या शाळेचा युनिफॉर्म खूप बोरिंग आहे. मी चिंकीला म्हणालो की जर आपण आपल्या आवडीची जीन्स आणि टी शर्ट घालून जाऊ शकलो असतो तर किती मजा आली असती. मी ह्याला समजवायचा खूप प्रयत्न केला बाबा, की शाळेचा युनिफॉर्म का महत्वाचा असतो, पण माझं बोलणं त्याला समजतच नाहीये. गट्टू, स्कूल युनिफॉर्म स्कूलशी आणि स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ओळखीशी निगडीत असतो. हा त्यांच्या आयडेंटिटीचा मुख्य भाग असतो. म्हणजे? बरं मला सांग, तू इंडियन टीमच्या ब्ल्यू जर्सीवाली टी शर्ट का घालतोस? तू क्रिकेट तर दुसरा कुठलाही टी शर्ट घालून खेळू शकतोस. तो टी शर्ट घातल्यावर मला असं वाटतं की मी सुद्धा इंडियन टीमचा भाग आहे. एक वेगळाच उत्साह येतो क्रिकेट खेळताना. अगदी बरोबर. अगदी तसंच जेव्हा आपण युनिफॉर्म घालतो, मग तो शाळेचा असेल नाही तर स्पोर्ट्सचा किंवा नॅशनल ड्युटी जसं पोलीस किंवा आर्मीचा, तर आपण एका मोठ्या ऑर्गनायझेशनचा भाग बनतो. आतून एका अभिमानाची जाणीव होते. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक ठिकाणी आमच्या शाळेचं प्रतिनिधित्व करतो, म्हणून आपलं वागणं चांगलंच असायला पाहिजे. अगदी बरोबर. गट्टू आता समजला होता की स्कूल युनिफॉर्मचा काय इम्पॉर्टन्स आहे ते. दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा सकाळच्या प्रार्थनेकरता इतर विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभे राहिले. प्रार्थनेनंतर प्रिन्सिपल मॅडमने अनाउन्समेंट करून सगळ्या मुलांना एक नवीन गोष्ट सांगितली. मुलांनो, ह्या वर्षी आपली शाळा रौप्य महोत्सव साजरा करणार आहे. आपल्या शाळेला स्थापन होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. सगळी मुलं टाळ्या वाजवतात. आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष स्मरणात राहण्यासाठी आपल्या शाळेचा नवीन लोगो आणि नवीन युनिफॉर्म डिझाईन केलेला आहे. नवीन युनिफॉर्म शाळेच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुम्ही सगळे नवीन युनिफॉर्म मध्येच शाळेत याल. समजलं? हे ऐकून सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये क्युरिओसिटी आली होती
की नवा युनिफॉर्म कसा असेल. गट्टू, चिंकी आणि त्यांचे मित्र आपापसात लंच करतेवेळी बोलू लागले. या नवीन युनिफॉर्मची आयडिया तर खूप मस्त आहे. मला तर तसंही ही निळी पॅन्ट आणि पांढरा शर्ट बोरिंग वाटतो. आपला नवीन युनिफॉर्म टीव्ही शो स्कूल डेज सारखा असेल तर. हो, स्कूल डेज मधला तो जो युनिफॉर्म आहे त्यातले सगळेजण खूप स्मार्ट दिसतात. शनिवारी आई बाबा आणि गट्टू, चिंकी नवीन युनिफॉर्म घेण्यासाठी जाऊ लागले. तिथे सगळ्यांनी पहिल्यांदा नवा युनिफॉर्म बघितला. गट्टू, चिंकीला नेव्ही ब्ल्यूच्या जागी डार्क ग्रेचं कलर स्कीम खूप आवडलं. सोमवारी सकाळी सकाळी गट्टू आणि चिंकी नवा युनिफॉर्म घालून शाळेमध्ये जाण्यासाठी तयार झाले. गट्टूने डार्क ग्रे पॅन्ट सोबत क्रीम कलरचा शर्ट घातला होता आणि सोबत मॅचिंग डार्क ग्रे कलरचा टाय. शर्टच्या पॉकेटवरती नवीन लोगोची एम्ब्रॉयडरी केलेली होती. चिंकीनेही क्रीम शर्ट घातला होता, जिच्या पॉकेटवरही नवा लोगो होता आणि सोबतच डार्क ग्रे, लाईट ग्रे आणि ऑफ व्हाईट चेक्स वाला शर्ट. या चेक स्कर्टचा प्रिंट अगदी स्कूल डेजच्या डिझाईन सारखा होता, फक्त त्याचा कलर मरून होता आणि इथे ग्रे. अरे वा चिंकी, तुझा युनिफॉर्म तर एकदम स्कूल डेज सारखा दिसतोय. हो गट्टू, आणि तुझा सुद्धा नवीन युनिफॉर्म एकदम स्मार्ट दिसतोय. गट्टू आणि चिंकी जेव्हा शाळेत पोहोचले तेव्हा नवीन युनिफॉर्म घालून सगळी मुलं खूप एक्सायटेड होती. असं वाटतंय आपण कुठल्या नवीन शाळेत आलो आहोत. हो, हा नवीन युनिफॉर्म तर खूप मस्त आहे. आता मी कधीच शाळेच्या युनिफॉर्मला बोरिंग नाही म्हणणार. हा घातल्यावर तर एकदम छान फील होतंय. सगळी मुलं अगदी आनंदाने नवीन युनिफॉर्म मध्ये क्लास अटेंड करायला जातात आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक नवीनच आनंद दिसू लागतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.